हालेलुया हालेलुया. प्रेज लॉर्ड म्हणा पुन्हा एक वेळा. हालेलुया. आजही बाप विशेष वचनावर आम्हा सर्वांशी बोलणार आहे. सुरुवातीपासून बायबलमध्ये आम्ही बघितलं, आता पण काही लोकांना सत्य माहीत नसल्या कारणाने अजूनही यज्ञ करतात, अर्पण करतात, बली देतात ना. आमच्या घराकडे जाताना मी वॉकिंग करत असते, इकडून तिकडपर्यंत जात होतो, तर गावरण कोंबड्या पाळणारे माणूस आहे तिकडं, घरातच पाळतात. मी काल मी जाता जाता त्यांना विचारलं, म्हटलं बाबा म्हटलं कशी आहे, कसं मिळतात? तर म्हणाला 900 रुपयाला आहे बाबा. हे मोठा कोंबडा आहे, अमावस्या आहे ना, कापले की 1 नंबर आहे. हालेलुया. मी म्हटलं आम्ही ख्रिश्चन आहे, म्हटलं आम्ही कोंबडं बिंबडं कापून बली देणारे आणि खाणारे लोक आहे. हालेलुया. मी त्यांना म्हटलं आम्ही कोंबडं बिंबडं कापून बली देणारे लोक नव्हे, पण आम्ही कापून खाणारे लोक आहे. त्यांना असंच तोंडाकडे बघितलं, मग थोडं चर्चा झाली, एवढं तेवढं काय 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 तरी. हालेलुया. सुरुवातीपासून बायबलमध्ये आम्ही बघितलं यज्ञ आणि अर्पण आहे. बरोबर आहे ना? यज्ञ आणि अर्पण आहे. मी तर तुम्हाला सांगतो, सुरुवातीला अशी होती, एखादा बाईला पाळी आली, ती बाई 6 दिवसापर्यंत सेपरेट बसायची. सेपरेट बसल्यानंतर त्यानंतर तिने काय करायची, ऍटलीस्ट कबूतर आणि चिमण्या तरी घेऊन जाऊन मंदिरामध्ये बली द्यायला लागायचं. समजायला? जे लोक बायबल वाचत नाही पूर्ण तुम्हाला माहित नाही, सुरुवातीपासून हा क्लिअरन्स आहे. साधारण आता बायकांना दर महिन्याला पाळी येते की नाही? मग दर महिन्यात किती पक्ष भरत असतील, किती पिजन भरत असतील. काय झालं, यज्ञ करायचं. काय झालं, बकरं कापा, कोंबडं कापा. कोंबडं नव्हतंच, कोंबडं तरी आपल्या बायबलमध्ये कचरा आहे, त्याला कुठं नावच नाहीये. हालेलुया. पण मोठमोठे यज्ञ असायचे सुरुवातीपासून. काय जरी झालं, माणूस चुकला, कुठे काय झालं, पाप झालं, मग वर्षाला त्यांचा एक वडाण सणाच्या त्यावेळेस सणास वेळे पण कापायच्या. म्हणजे ही परंपरा सुरू होती. जरी माणूस किती जरी गरीब असू दे, त्याने काय जरी नाही केला, चिमण्या तरी आणायला लागायचं. म्हणून येशूने काय बोलले, 2 चिमण्याला किती किंमत आहे, तुम्ही त्यापेक्षा मूल्यवान नाही का? 2 चिमण्यांमधला 1 चिमणीचा पण देवाला विसर पडत नाही, तर तुम्ही किती मूल्यवान आहे. हॅलो, समजलं? तर सुरुवातीपासून यज्ञ बली अर्पण होता. सुरुवातीपासून ते सुरू होताच पूर्ण जुनं करारामध्ये. कुठं बघल तेव्हा, इवन आता सलमान राजाने तरी हजारो दिले. इवन दावीद राजाने मंदिर बांधण्यासाठी जेव्हा सगळं तयारी केली, तेव्हा पण त्याने हजारो हेडके बकरं. आता सलमान राजाच्या जीवनामध्ये रोजच्या जेवणाला 6 ते 66 कितीतरी प्रकाराच्या असं मेजवानीचं जेवण असायचं. किती जेवत असतील, किती लोक असतील. सुरुवातीपासून समजा आज जरी ते दिवस असतात, तुम्ही आणि मी काय केलं असतं? काय केलं असतं? एक तरी पाळी आले की विठाळे बाहेर ठेवा. कुणी मेले, स्वतःचे आई वडील मेले, कोणतरी असले की त्यांना धरले की ओके. मग आता कसं सगळ्यांना जर उचलतात, काय करतात, पहिला तसं नव्हता. चुकून जरी कुठल्या मेलेल्या प्रेताला कोणी स्पर्श केले तरी ते अशुद्ध आहे. हालेलुया. किती कठीण होते दिवस. विचार करा की जरा, किती कठीण. अमुक दिवशी हे करायचं म्हणजे तेच करायचं, या दिवशी काय करायचं म्हणजे करायचंच नाही. किती स्ट्रिक्ट होता, लोक खूप वेगळा होता. खूप म्हणजे खूप कठीण परिस्थिती होती. पण या सगळ्यातून सोडवण्यासाठीच कोकरू आला. हालेलुया. कोकरू आला क्रॉसवर स्वतःला द्यायला. म्हणजे किती तुम्ही बळी देणार सारखं, किती तुम्ही बळी देणार. यातून काय दिसून येतो, कुठलीही यज्ञ, कुठलीही बळी ते परिपूर्णतेकडे नेत नाही. ओके, टॉपिक याद्वारेच असेल. आता पण तुम्हाला खोल पर्यंत जरा वेगवेगळ्या पद्धतीने आपण जाऊया. ओके, डायरेक्ट मुंबईला बसलं कसं वाटणार, काय आता बसलो आलो की मुंबईला, नाही बरोबर. ओके, तर बसून ट्रॅव्हलिंग एन्जॉय करूया, जर्नीचं मजा घेऊया. कोल्हापूर पासून मिरजेला जाऊपर्यंत मजा येते. गाडीत बसेल ते रिझर्वेशन असू दे, AC असू, सगळे पुस्तकात पुढे सगळं सुरू असतं. ओके, सो आम्ही पण असं गाडीत चढूया, बघूया कुठं कुठं फिरवून मुंबईला नेणार. ओके, बाहेर जायला नको, मुंबईच फिरूया, महाराष्ट्र फिरूया. ओके, जकरिया 10वा अध्याय
जकरिया 10वा अध्याय 3रा वचन वाचूया. जकरिया 10:3. जकरिया 10:3. मेंढपाळावर माझा क्रोध भडकला आहे, बोकडाचे मी शासन करेन. कारण सेनाधीश परमेश्वराने आपला कळप जे यहूदाचे घराने त्याची भेट घेतली आहे, तो त्यास आपल्या लढाईच्या सजवलेल्या घोड्यासारखे करेल. Amen. Hallelujah. Repeat. जकरिया 10:6. 10:3. हा. मेंढपाळावर माझा क्रोध भडकला आहे. मेंढपाळांवर माझा कोप भडकला आहे. आता तुम्ही म्हणाल मेंढपाळ म्हणजे पास्टर लोक नाही. हालेलुया. काय म्हणतात? मेंढपाळ आहे गो, आमचं मेंढपाळ आहे गो. हालेलुया. पास्टरच्या डोक्यावर सगळं टाकायचं, आम्ही बसायचं. हा? कोण मेंढपाळ? ज्याच्यामध्ये शुभवर्तमान आहे, जे जे जीवनामध्ये येशू आहे, त्या सगळ्यांची जबाबदारी मेंढपाळाचं काम करते. हालेलुया. म्हणजे काय? मला देवाने वाचवलं तर माझं काम आहे दुसऱ्यांना वाचवायचं. समजलं? मला देवाने त्याची ओळख दिली तर माझी जबाबदारी आहे मी दुसऱ्यांना देवाकडे आणायचं. तर देवबाबा काय म्हणतात? मेंढपाळांवर परमेश्वर रागवलेला, कारण कुणालाही नाश होणार आत्म्यांकडे लक्ष नाहीये. हाय का? हाय काय? नाहीये. आज बघा की इव्हॅन्जलिझम किती लोक करतात. एकतरी भित्रे घाबरून बसले सगळे, घाबरून बसलात. गॉस्पेल काम केले पाहिजे, पण कसं केले पाहिजे त्याची एक मेथड आहे. तेवढं विस्डम आणि अभिषेक पाहिजे. पण हे साठी घाबरून गप्प बसायचं नाहीये. काय म्हणतात परमेश्वर ठिकाणी? माझी मेंढपाळांवर मला राग आलेला आहे. पुढे बोकडाचे मी शासन करेन. बोकडास मी शासन करीन म्हणजे हे कोण? स्वार्थी. हॅलो. देवबापाने 10 कुमारांची त्यानंतर पण सांगितलं ना, 5 या बाजूला उजव्या बाजूची लोक, डाव्या बाजूचे लोक. मग बोकडं कुठे असते? डाव्या बाजूला. जे चांगले आहेत, मेंढरे आहेत, त्यांना उजव्या बाजूला, गोड्स आणि ह्या सगळ्या लोकांना डाव्या बाजूला. हे डाव्या बाजूला असलेले लोक कोण आहे? ते स्वार्थी आहे. त्यांना कुणाचं काय पडलं स्वतःच लक्ष असते. हालेलुया. कारण ते येशूने म्हटलंय, मला भूक लागली तुम्ही दिला काय? मला तहान लागली तुम्ही मला पाणी दिला काय? मी आजारी तुम्ही मला बघायला आला काय? मी तुरुंगात तुम्हाला भेटायला आला काय? चला नाश्त्याकडे जावा. हॅलो. समजलं? पुन्हा एक रिपीट कर. बोकडाचे मी शासन करेन. हालेलुया. जे येशूला घेऊन गप्प बसल्यात ना त्याचं शासन होणार. हालेलुया. काय सिस्टर कुठं गाडी? मुंबईची गाडी आहे. आमची मुंबई डेंजर मुंबई. हालेलुया. काय म्हणलं की त्यांचं शासन त्यांना मी करीन, कारण हे स्वार्थी आहेत. मला पाहिजे, मला पाहिजे, मला पाहिजे. दुसरे बोलते मला काय फरक पडत नाही, यातले लोक आहेत. पुढे कारण सेनाधीश परमेश्वराने आपला कळप जे यहूदाचे घराने त्याची भेट घेतली आहे. हालेलुया. हालेलुया. आमचा पण देवाने भेट घेतली म्हणून आज आम्ही इकडे आहे त्याच्या नावाने. हालेलुया. भेट कसं घेतो ते? कधी कधी स्वतः येऊन भेट घेतात, कधी कोणाच्या द्वारे येतात, कधी कुठल्या पुस्तकाच्या द्वारे येतात, कुठल्या गाण्याद्वारे येतात. कुठल्या ना कुठल्या रूपाने देव आमचा भेट घेतलेला आहे. हालेलुया. तर बाबा काय म्हणतात? देवाने त्याच्या कल्पावर दया केलेली आहे, त्यांचा तो भेट घेतलेला आहे. कशासाठी एवढं भेट घ्यायला दे बाबा? पुढे तो त्यास आपल्या लढाईच्या सजवलेल्या घोड्यासारखे. आमेन. हालेलुया. इंग्लिश मध्ये खूप छान आहे. टू मेक हिम रॉयल हॉर्स, राजकीय घोडा. इथं लढाईसाठी सज्ज असं म्हणतात. राजकीय घोडा, राजाचे जे महत्व. घोडे सगळे लढाईमध्ये जातात, तो सगळ्यांचे घोडे एकसारखे नसतात. हॅलो. राजाची घोडा स्पेशल असतात. तसा तो राजा आम्हावर बसवून आम्हाला घेऊन जाण्यासाठी, त्याचे राजकीय घोडा आम्हाला बनवण्यासाठी तो आमची भेट घेतलेला. हालेलुया. साधारण कामासाठी निवडलेला नाहीये. घोडे भरपूर आहेत. आता तुम्ही बघा कोल्हामध्ये बघा तिथं बांधून टाकलेलं असतं, है ना?
हा बघा तिथं गोल गोल फिरत रात्रभर उन्हात पावसात बिचारे हा. पण बाबा म्हणतात मी यहुदाच्या घराण्याची भेट घेतलेला आहे, त्यांना मी सज्ज करून माझा राजकीय घोडा बनवण्यासाठी, लढण्यासाठी, सिद्ध करण्यासाठी. रॉयल हॉर्स. हालेलुया हालेलुया. राजकीय घोडा. राजकीय घोडा साधा असेल का हो? तेच असेल घोड्याला आणा राजाला बसवायचं कोण म्हणतात हा. मर्दकीला ज्यावेळी मान सन्मान द्यायची वेळ आली ते म्हणजे राजाने काय म्हटलं, तुझ्या मनात जे काही ते कर जरे ना. हा म्हटलं वाटलं त्याच्यासाठीच बोलायला आलं, माझ्यासाठी तर माझ्यापेक्षा राजा कोणावर खुश होणार. लय लोक असं पसतात, माझ्यापेक्षा अजून राजा कोणावर खुश होणार, मीच आहे मीच आहे मीच आहे. लय मोठं मोठं बोला. असं पाहिजे, राजाचा घोडा पाहिजे, राजा घातलेले कपडे पाहिजे, राजा बसताना जे आता ते पाहिजे, आणि एखादा मुख्य व्यक्ती समोर उभा राहून ज्याला राजा गौरव देतो तो असा असणार म्हणजे एलकार करत जायला पाहिजे. राजाने काय म्हणजे जा तूच कर जा, मर्दकेला बसव आणि तू कर. एक झलक आम्हाला देवाने दाखवले कसं असते राजाची घोडा. ओके, लढेमध्ये जाणारे सर्व घोडे असतात, पण राजाची स्पेशल तो तुम्ही आणि मी स्पेशल. हालेलुया. तुम्ही आणि मी स्पेशल. ओके, आम्ही साधे नाही आहे हा. बाबाने आम्हाला बनवले, आम्हाला घडवले त्याच्यासाठी, त्याच्या युद्धासाठी, त्याच्या लढण्यासाठी आम्हाला दिला. आता जातच नाही लढणार कसं हो, जिंकणार कसं? गेलं तर जिंकणार ना. मला कुठं जायचं नाही बाबा, मी घरातच बसो, बाहेर गेले की पाप होते. पण मध्ये एक सांगितलं, बहिणी बहिणी घरात, म्हातारी झालेले ते घरात ना बाहेर पडायचे नाही, भीती बाहेर गेले की पाप होते. पूर्ण अनमॅरिड मुली होते ती तिघी पण बहिणी, गोष्टी नाही सत्य घटना आहे. 3 बहिणी, तिघांनी पण लग्न केले नाही, तिघांनी पण अनमॅरिड होत्या, घरात ना बाहेर पडायचे नाही. आम्ही बघितलो, आम्हाला म्हणजे तेव्हा मला काहीतरी छोटे होतो मी तेव्हा बघितलेलं. आणि त्यातलं एक बाई तर डॉक्टर. सुरुवातीला कसं काय केले माहित नाही, पण जिसं वय झालं ते तिघी घरातच आहे, घरात ना बाहेर पडायचे नाही. काय पाहिजे कुणाला पण सांगायचे, आणून द्या म्हणायचे. आता आहे तो स्विगी बिगी सगळं, पहिलं नव्हतं काय ना, ब्लिंकिट असं ब्लिंक केलं पण दारात येतो. मी तर असं ऑर्डर करतो, आज जाऊन येईपर्यंत टिटी वाजते. हालेलुया. तेव्हा काय नव्हता, पण ह्या तिन्ही बहिणीने काय माहिती, बाहेर गेले की वाईट बघायला लागते, बाहेर गेले की वाईट दिसते डोळ्याला, वाईट ऐकायला मिळतो. नको म्हणून तिघी पण घरात कोंडून बसायचं, गेला लढाई म्हणत नाही, जायचं, घुमायचं, फिरायचं, यायचं, स्वच्छ राखून बाहेरायचं. हालेलुया. काय म्हणतात, तुला मी माझा युद्धासाठी राजाची घोडा म्हणून मी तुला बनवण्यासाठी मी तुला भेट घेतलेली आहे. हालेलुया हालेलुया. का देवाने आम्हावर भेट घेतली, आम्हावर दया केली, आम्हाला त्याची बनवले, कारण तो कळवळीचा देव आहे. देव भेटायच्या त्याने कुठं होतो, परमेश्वराने भेटायच्या त्याने कुठं होतो, कुठल्या परिस्थितीमध्ये आम्ही होतो, काय आमचं जीवन होतं, पुढं काय चाललेलं, मागे काय चाललेलं. स्क्रीनवर न दिसणारे कमी, यांचे काय काम नसते, पाठीमागच्या लोकांचं लय काम असते. मिनिस्ट्री चाललेल्या समोरच्या लोकांचं काही नाही, यासाठी प्रेयर करणाऱ्या लोकांची असते. परत ती मध्यस्थी प्रार्थनेला येऊन करा, तुमच्या घरात करा, कुठं पण करा. समजाले का? हा, एक तरी मध्यस्थीची प्रेयर केली तरी बॅकबोनच आहे मिनिस्ट्रीची. रोज न चुकता प्रेयर करणारे लोक तरी लय मोठा ब्लेसिंग आहे. हा, पण प्रेयरच सगळ्या गोष्टींना कसं सक्सेस होतो, प्रेयर. सो इथं बायबल काय सांगते की देव बापाने आम्हाला मोठ्या कामासाठी नेमणूक केलेला आहे, त्याची स्पेशल घोडा बनवलेला आहे, त्याची घोडे बनवलेला आहे, त्याच्यासाठी लढण्यासाठी, जिंकण्यासाठी. हालेलुया. म्हणून त्यांना जसं आम्हावर दया केली, आम्हाला वाचवली, ते कळवळ आम्हाला पण पाहिजे. तर कळवळ नाही तर काय म्हणत, काय तुम्हाला हो दे की मला काय करायचंय, मी काय बोलू, बोलले की मला काय म्हणलं तर. जर नाही तुम्हाला कळवळ आले, काय पण होते, त्रासातच चला मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो, चला मी तुम्हाला काय करायचं. काय नाही केलं कुणी तर नंबर, माझे नंबर कुठून कुठपर्यंत गेले त्याला काही लिमिटच नाही.
माझी मुलं म्हणतात व्हॉट्सअप बघून, अरे मम्मा तू तर काय रे बहुत इम्पॉर्टंट पर्सन आहे. एवढ्या नंबर अकाउंट असतात, ढीगभर बघत नाही, वाजतच असते मोबाईल. खूप कंटिन्यू मेसेज ऑनलाईन मध्ये मला बघितले ना कुणीतरी असं झापड पडते माझ्यावर. आणि कुणाला रिप्लाय देऊ, आणि मला अर्धवट कुणाला सोडून जर मला अजिबात होतं, मला ते इन्सल्ट केल्यासारखं वाटत त्या लोकांना. शक्य तितके मी प्रत्येकाला रिप्लाय देत असते. हालेलुया, हालेलुया. मनामध्ये आमची कळवळ पाहिजे. जसं देवाने आम्हावर दया केली, स्वतःला आमच्यासाठी दिली, देण्याआधी आम्हाला काय केलं, वाचवली. माझी आहे ह्याला मी निवडलं की माझ्या युद्ध लढण्यासाठी माझं याला रॉयल घोडा बनवले, राजकीय राजा बसण्यासाठी याला घोडा. तर राजा कसं जाणार, मग एकटा जाणार आहेत का आता? आता सगळ्यांच्या घरात येशू असंच घुसणार आहेत काय, ए मी आलो चला चला जरा घोडा घोडा, हा जाणार आहेत का? कसं जाणार? तुमच्या आणि माझा वापर करून. हालेलुया. आम्ही गोड, आमच्यामध्ये तो बसणार, आमच्यात असणार, आम्ही जाणार. आमच्यात काय आहे, हा पण काम करणारा परमेश्वर आहे. हालेलुया. ज्यावेळी आम्ही स्वतःला समर्पित करतो, ते महान कार्य करणारा देव आहे. म्हणून स्वतःला समर्पण करा आणि देवाचे गौरव. मार्क्स वर्तमान 6 अध्याय, त्यामध्ये मी 30 ते 34 पर्यंत 4 वचन वाचले. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. या ठिकाणी येशूच्या हृदय देवाने दाखवलेला आहे. मार्क 6 30 ते 34. मार्क 6:30 to 34 वाचा. मार्क 6:30 ते 34. हा. यानंतर जे प्रेषित येशूवर जमा झाले व आपण जे जे केले व जे जे शिकवले ते सर्व त्यांनी त्याला सांगितले. तेव्हा तो त्यांना म्हणाला, तुम्ही रानात एखादी चला व थोडासा विसावा घ्या. एक मिनिट. देवाने येशूची मिनिस्ट्री फार बिझी होते. ओके, व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट आहे. जेव्हा सेवा करून पण लोक दमले होते, थकले होते, आणि शिष्य आले आणि येशूला म्हटले, तुम्ही दिलेलं असाइनमेंट पूर्ण केलं येशू, इकडे जा म्हटलं जाऊन आलो, हे करा म्हटलं केलं. सगळे शिष्याने बोलू लागले आणि येशूने त्यांना बघितलं. येशूला जाणवलं की हे सगळे थकलेले आहे. हालेलुया. एकसारखं काम केले, काम जास्त होतं का हो? होतो. 2 मिनिटं बसून केले की, पण काय लोक बसायला माहीतच नसते. थकलं तरी की नाही, कामावरून बसतं, कामावरून बसतं, कामावरून बसतं. नाही काम थांबव, 2 मिनिटं बस. आवरून बसतं, आवडतं 1 तास जायचे, अर्धा 15 मिनिटात होऊन जाते. हालेलुया, हालेलुया. बरोबर आहे की नाही? अनुभवी लोकांना पाठीवरच्या आहे की नाही? काम करतं, पूर्ण झालं की करतं, बसतं. आता काम टाकून कसं बसायचं? काम आहे, काम पडलं कसं बसायचं? काय टेन्शन असते. भेंगत भेंगत बैलगाडीला लावून ओढल्यासारखं तासभर लागतं त्याला करायला. लय तकाट 2 मिनिटं बसायचं, 1 ग्लासभर पाणी प्यायचं. हालेलुया. आणि लागा कामाला, लागा की तासभर 15 मिनिटं आवरून टाकशीला. सो हा व्हेरी इम्पॉर्टंट आहे. तर परमेश्वर काय म्हणतात, येशूने शिष्यांना बघितलं म्हणतात, तुम्ही लय थकलेला आहे, तुम्हाला रेस्टची गरज आहे. काय म्हणलं, तुम्ही लय थकलेला आहे, चला आपण एकांती जाऊया, जरा विसावा घेऊया. येशूने आरामात आपल्या शिष्यांना, बघा इथं लय हुशार, किती काळजीपूर्वक येशू काळजी करायला, पण लोक किती हुशार आहेत बघा. हळूच येशूने शिष्याने घेऊन बोटीत बसून निघून चाललाय. म्हणलं चला तिकडे जाऊया, तुम्ही थोडा रेस्ट घ्या, पुढे बघा. कारण तिथे पुष्कळ लोक येतात असल्यामुळे त्या जेवणात देखील सवड होईना. माझं जीवन असं होतं. पहिला जेवायला तरी काय, पाणी प्यायला वेळ नसायचं. कोण पण घुसायचे तो, कधी पण. माझ्या घरात पहिला सायबर कुणाकडे आलो होतो, कोण पण, त्याला टाइम नाही, टेबल नाही, अपॉइंटमेंट घ्यायची गरज नाही, फोन कॉल नाही, काय नाही. कुणाला काय झालं, गाडीत गाठली आणि एमर्जन्सीवर. किती छान होते गर्दी असते. हालेलुया. कुणालाही काय पण होऊ दे, गाडीत गाठली. सोलापूर मधून एक हार्ट पेशंट मरणारी बाईला डॉक्टर म्हणलं बेडवरनं हलवायचं नाही. कुणीतरी सांगितलं या बाईकडे नाही, आणि मला घेऊन आलात की गाडीत घालून कोल्हापूरला, सोलापूर पासून. आणि आल्यात आणि त्यांना वाटले ते कोणतरी बाई असते, आणि ती बाई प्रेयर केली की बरोबर होते, आणि आल्यात की मीच समोर.
म्हणजे ती बाई कुठे आहे? हीच आहे. 30 वर्षाची. किती? समोर उभं तुम्ही. पण असं देवाने त्या बाईच्या जीवनामध्ये चमत्कार केले, पूर्ण बरं झाले. गॉडचं पेशंट, त्यांचा विश्वास. हालेलुया. मग इथं काय केलं येशूने? या लोकांना जेवायला पण टाइम मिळत नव्हतं, लोक कंटिन्यू यायच्यात. असं होतं की नाही? हा, मध्ये ते चर्चमध्ये मला मीटिंग होतं, हिलिंग मीटिंगला बोलवले होते रात्रीची. भरपूर लोक तुम्ही आला होता इकडं. हा, इथे स्कूलमध्ये चॅपलमध्ये मीटिंग झाली, प्रार्थना सुरू झाली. हो माय गॉड. जसं प्रार्थना सुरू झाली, प्रार्थना करायला लागलो, मीटिंग मध्ये लोक तर आहेतच. इकडं काय काय व्हायला लागलं बघायला लागलं, हळूहळू पळायला लागलं, गाडीवर लोकांना घेऊन आल्यात. आणि मला माहित नाही कोण आणायला काय. मी डोळे बंद करून प्रेयर करायला पवित्र म्हटलंय, त्यांना सांगलंय लोकांना आणला, तू जाऊ शकणार नाही इथून. मी त्यांना सांगितलं, डोळे बंद होतं माझा, म्हटलं लोक बाहेरून माणसांना घेऊन त्यांना स्टॉप करा म्हटलं. प्रेयरला नाही, मेसेजला नाही, अचानक नुसतं लास्ट त्याच्यासाठी म्हणून यायला लागले. हालेलुया. तरी नाही लोक आले, देवाने खूप महान सामर्थ्याने कार्य केले. हालेलुया. आता इथं येशूच्या शिष्यांचा हाच प्रॉब्लेम झाला. लोक अशी येऊन बरं होऊन जात होते, त्यांना जेवायला पण वेळ नाही. मग येशूने म्हटलं, चला रे बाबांनो, जरा तिकडे जाऊया, या माणसांकडून जरा पळून जाऊया, जरा जेवून घ्या, तुम्ही आराम करा जरा. ओके. माणसं बघा पुढे किती हुशार. 25. तेव्हा ते मजव्यातून पलीकडे रानात एकांती गेले. लोकांनी त्यास निघताना पाहिले. एक मिनिट, येशू काय केले? कोण नाही बघितलं, चला चला रानात एकटे जाऊया, शेतात जाऊन बसूया, हळूच झाडांमध्ये बसून खाऊया. पुढे 33. लोकांनी त्यास निघताना पाहिले. तो पुष्कळ जणांनी त्यांना ओळखले. आणि त्याच्या सर्व गावातून लोक पायीच निघाले. येस. मग धावत जाऊन येशू म्हणत, चला रे दमला मचव्यात बसून हळू जाऊया. लोक बघितले येशू तिकडे चालल्यात नावेत बसून, चला चला पाय पाय धावत धावत यांच्या आधी तिकडे पोहोचू. किती छान. अशी सेवा पाहिजे, अशी लोकांना गोड पाहिजे सेवेमध्ये. हालेलुया. काय येशू जायच्या आधी, येशू तिकडे पोहोचायच्या आधी सगळे लोक पळत पळत पळत, अरे आता येणे पोहोचणार, त्याच्या आधी आपण जाऊया. आता येशू किती, आता यांनी मच्छर, तर त्यांना काय माहित कोण कुठून यायला. आम्ही पाणीत आहे, वाचलो बाबा, जरासं खाऊया, जरासं झोपूया, हे डोक्यात असणार ना थकल्यात. पण ह्या लोकांचे डोकं किती हुशार, पळत पळत त्यांच्या आधी जाऊन पलीकडे पोहोचल्यात. हालेलुया. विश्वासामध्ये मी अशीच पाहिजे. हालेलुया. पोहोचल्या पुढे बघा. 34. येशू मजव्यातून उतरला. तेव्हा त्यांनी लोकांचा मोठा समुदाय पाहिला. ते तर मेंढपाळ नसलेल्या मेंढरासारखे होते. म्हणून त्याला त्याचा कळवळ आला आणि तो त्यास बऱ्याच गोष्टीविषयी शिक्षण दिले. हालेलुया. येशू जेव्हा त्यांना बघितलं, येशूला राग आला नाही. काय रे बाबा, यांना सोडून मी पळतो, इकडं पण आले ते नाही बोलले. मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे ते भटकत होते. कधी बघितलं का बिना मेंढपाळाचं मेंढर? बघितलं तुम्ही? बघितला? एरबडतात, त्यांना काही समजत. एवढं लांब कशाला, रस्त्याची म्हशी वगैरे बघा की, जाता जाता कळपातून निघाले काय करतात, जोर रडतात, वरडतात, किंचाळत असतात. प्राणी आहेत म्हणले. आमच्या तिथे आता सोफी मला एक स्टोरी सांगतो. सकाळी मी वॉकिंग करत करत मुलीकडे गेलेलो. मला सांगत होती, मम्मी रात एक छोटसा डॉगी आहे आमच्या दारात बाहेर. आमच्या घरातले 4 ते वेगळं, गल्लीतले 8 ते 10 रोजची ते वेगळं, त्या बिल्डिंग कडे 2-3 ते वेगळं. याचं रोज जेवण द्यायला लागतं सगळ्यांना. एक छोटासा आहे, त्याला सगळे चावायचेत म्हणून आम्ही दारात तिकडे त्याला दिले. पावसात पहिला पाऊस त्याला पाऊस माहित नाही. पाऊस आलाय, रस्त्यावर जोर जोरात वरडत सगळ्यांच्या गाडीच्या मागे पडत असतो, कोण उडवतील भीती. म्हणून त्याला मी तिथं बाहेर झोपायला थोडंसं जागा दिली. तर ह्यो बाबा रात्रभर दंगा करत होता म्हणे. आता तो हाय तर राहायला भरपूर महिने झाले. झोपला थोडं बरं नव्हतं, ती झोपलेली आणि ते रात्रभर त्याला झोपू दिला नाही म्हणे. शेवटी पहाटे 5:30 वाजता आले, हळूच खिडकीतनं बघायला लागली, काय करायला तो का ओरडायला लागले एवढं रात्रभर. ते ओरडत नाही, बोलायला लागले रात्रभर. समजा बोलायला लागले. कुणाशी बोलायला लागले?
तिची मैत्रिणी रस्त्यावर बसल्या. ही पण पोरगीच आहे, ही पण पोरगीच आहे. तिची मैत्रिणी रस्त्यावर बसले आणि रात्रभर ती पण रस्त्यावर बसून ती तिथून बोलायला लागली, इकडून बोलायला. किती डिस्टन्स आहे माहिती ते. आणि सोमू म्हणते, अरे क्या मग काय ते डोकं फिरलं नाही त्याला. आणि ह्याला मग सकाळी 5 वाजता दारू क्रिकेट खेळून बघायला जातात. शेपट तुला मारतो का म्हणते मला धरून रात. आणि बघायला नाही काय बोलायला तो इथून त्याला बोलते. याचं झालं की तो तिकडून बोलायला, तो त्याला बोलवायला तिकडे रस्त्यावर खेळायला. मग मला लक्षात आलं, काल संध्याकाळी मी रेकॉर्डिंग झालं ते तर घराला चालतच गेलो होतो. गेल्यानंतर माझ्या पिल्ल्याला फिरवत होतो गोल्डनला रस्त्यावर. तर ही दोघे आमच्या बरोबर आले. हे दोघे पण होते. ही मुलं लपंडो खेळतात की नाही, तशा गाड्या पार्क केल्या तर 4 व्हीलर तिथं लपून लपून खेळत होते. पळत जाते, एक असं लपून बसते, तिकडून जाऊन बघते. अहो माणसं काय जानवर पण लय हुशार आहेत. जरा फोकस करा तुम्ही त्यांच्याकडं. काय हुशार असतात माहितीये ते, खूप हुशार असतात. इतकं आता हे मेंढपाळ नसलेले मेंढरे पण तसंच परिस्थिती, स्कॅटर्ड. त्यांना काही समजत नाही, सगळं गेलं, काहीच नाही आमच्याकडे. मेंढपाळ नसलेले मेंढर म्हणजे काय समजलं का? त्याला सांभाळणारा, त्याला चारणारा, त्याला चालवणारा, त्याचा काळजी घेणारा नाहीये. काय ते मेंढरांचा हाल होतो. हे पण आमच्या टेरेसवर नाही, म्हणजे टेरेसला आमच्या गॅलरीत उभारल्या की दिसतात. उन्हाळ्यात आता हे पावसाच्या आधी किती कोण मेंढर स्टेटसवर कलर मेंढर आलेले लावलं होतं ना. बघितलं का? किती लोक बघितलं? पिवळं पिवळं, गुलाबी गुलाबी, लाल लाल मेंढरांना कलर केलं ते सगळे. अशी वेगवेगळ्या गुप्प गुळपे अशी असायच्यात आणि मेंढपाळ असायच्या. एखाद्या ठिकाणी मेंढपाळ कुठं तरी साईडला गेला, सगळी दंग करतात, रडत असतात जोर जोरात. बरोबरशी किती पण असू दे, मेंढपाळ नाही रडतात. इथं काय सांगते, हे लोक पळत पळत त्यांच्या आधी तिकडे काढले. येशूला ना राग आली ना वाईट वाटला, येशूला उलट दया आली. हालेलुया. येशू म्हणतात मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे ही भटकाव्यात, म्हणून त्यांच्यावर कळवळ आला. ते येशू विसरलात. भूक गेली, रेस्ट गेला, त्यांना भरपूर शिकवायला लागले. हालेलुया, हालेलुया. ज्या बाबाने आम्हाला वाचवले, आम्हावर दया केली, सज्ज करून उभा केली, ते राजाची घोडेसारखं आम्हालाही कळवळ पाहिजे. मला काय झालं करू दे की, त्यांचं काय झालं की होऊ दे की, मला काय करायचंय अजिबात नाही. हालेलुया. आमच्या मनामध्ये दया आणि प्रेम पाहिजे लोकांसाठी. ते कळवळ आमच्या मनामध्ये पाहिजे, तरच आम्ही आशीर्वादित होणार. हालेलुया. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. कसं पण जगायचं नाही प्रभूच्या जीवनामध्ये. शेवटचं वचन त्यातच 34. येशू मथुरातून उतरला, कारण त्यास लोकांचा मोठा समुदाय पाहिला. ते तर मेंढपाळ नसलेल्या मेंढरासारखे होते, म्हणून त्याला त्याचा कळवळ आला आणि तो त्यास बऱ्याच गोष्टीविषयी शिक्षण देऊ लागला. हालेलुया. थोडं नाही, बऱ्याच गोष्टी त्यांना शिकवा देऊ लागला. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. आज जगात तर बरेच लोकांना सिरियसनेस नाही येशू येणार आहे म्हणून. आपल्या कुटुंबांपासून तुम्ही विचार करून बघा, लई लोकांना अजून सिरियसनेस नाहीये. लोकांना वाटतं ख्रिश्चन जीवन म्हणजे खाणे पिणे, काहीतरी करणे, पार्टी करणे, नाचणे, तमाशा करणे. लोकांकडे आज ख्रिश्चन बद्दल एक विचार दृष्टीच वेगळी आहे. माझ्या मुलीचे एका मित्राने त्याला विचारले, तुमच्यात काय सगळं चालते ना? ती म्हटली म्हणजे कुणाचं पण नवऱ्याला घेऊन नाचतात, कुणाची पण बायकाला घेऊन माणसं नाचत असतात, एक सोडून किती पण बायका करतात, तुमच्यात काय सगळं दारू पार्टी. म्हणजे जगाचा मध्ये एक पिक्चर पडले ख्रिश्चन म्हणले की असे आहेत. तर आम्ही खरं ख्रिस्ताला कसं दाखवायला पाहिजे की नाही? हा सगळ्यांच्या मध्ये पाप आणि पापाचाच विचाराने भरलेला आहे. तर आम्ही खरं ख्रिस्त काय आहे, अहो कुणी नाही केलं, आम्ही का करू नये या गोष्टी? कुणी नाही दाखवले, आम्ही का दाखवू नये या गोष्टी? खरं येशू काय आहे ते, खरं त्याचा प्रेम काय, आम्ही का दाखवू नये? हालेलुया. तर येशू काय म्हणतात? लूक शुभवर्तमान 3रा अध्याय, व्हेरी इम्पॉर्टंट मेसेज आहे. येशू येण्यापूर्वी यशायामध्ये ह्या पुस्तकामध्ये हा सांगितलेला, पण मी तुम्हाला तिकडं नेणार नाही. लूक मध्ये सांगतो 3रा अध्यायामध्ये 3 ते 14 पर्यंत आपण एक एक वचन वाचणार आहोत. लूक चॅप्टर 3 3 to 14. लूक 3 3 ते 14. हा
मग तो यार्देने जवळच्या सगळ्या प्रदेशात पापांच्या क्षमेसाठी पश्चाताप करून बाप्तिस्मा घ्यावा अशी घोषणा करत फिरला. हालेलुया. बाप्तिस्मा करणारा योहान आणि येशूच्या वयामध्ये 6 महिन्याचा फरक होता. किती महिने? 6 महिन्याचे फरक. आणि थोडे दिवस असतील इकडे तिकडे. कारण ज्यावेळी मरियाला देवदूताने दर्शन दिले, जेव्हा मरिया एलिझाबेथला भेटायला गेले तेव्हा एलिझाबेथ 6 महिने गरोदर होती. ओके, समजलं? थोडंफार दिवस इकडे तिकडे. आणि बायबल क्लिअर सांगते दोघांचाही पूर्ण दिवस भरून म्हणजे 9 महिने झाल्यानंतर जन्मलं. किती छान आहे ना? समजून घ्यायला आम्ही लोक पाहिजे. सो येशूचा आणि बाप्तिस्मा करणाऱ्या योहानामध्ये फक्त 6 महिन्याची फरक. आणि हे नातेवाईक होते, संबंधित होते, रिलेटिव्ह होते. ओके. आता ज्यावेळी बाप्तिस्मा करणारा योहान मोठा झाला, तो माणसांमध्ये जंगलात राहायचा नाही, जंगलामध्ये राहायचा. उंटाचं वस्त्र म्हणजे घालायचं, ते चमडे घालायचे, मध गायचे, असं त्यांचं जीवन वेगळं होतं. आणि ज्यावेळी त्यांना अक्कल आली, ज्यांना समजूतदार पण आला, त्यांनी प्रीच करायला लागले, शिकवायला लागले. त्यांनी एक शिकवत होते, पश्चाताप करा, देवाचं राज्य जवळ आले. हालेलुया. आणि बाप्तिस्मा करायचं काम योहान केला. हे येशू येण्यासाठी मार्ग तयार करण्यासाठी त्याला पाठवले. हालेलुया. मलाखीमध्ये तुम्ही नंतर वाचा, 4 अध्यायामध्ये शेवटला देवबापाने बोललेला आहे, म्हणजे 4 अध्यायामध्ये बोललेला आहे की माझ्यासाठी मार्ग सिद्ध करण्यासाठी येणार आहे. लोकांनी ज्यावेळी लोकांनी पण विचारले बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाबद्दल, हा कोण आहे? हा एलिया आहे का कोण आहे? तर देवाने म्हणलं तो आला, पण तुम्ही लोक त्याला ओळखलं नाही, पाहिजे तसं केलं, त्याला मारून टाकलं. ओके. हे सगळं आपल्याला बोलायला नको, गुडू काहीतरी होईल. ओके. पण आता मेन वचनामध्ये ज्यावेळी बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने सुरुवात केली 3ऱ्या वचनापासून काय सांगितलं त्याने? पुन्हा एकदा 3. मग तो यार्देने जवळच्या सगळ्या प्रदेशात पापांच्या क्षमेसाठी पश्चाताप करून बाप्तिस्मा घ्यावा अशी घोषणा करत फिरला. हालेलुया. काय शिकवत होता? सगळे यार्दनेच्या पलीकडे पश्चाताप करा आणि बाप्तिस्मा घ्या हे सांगत तिथे ते फिरत होते. बाप्तिस्मा करणारा योहान. पुढे हे यशाया संदेशाच्या पुस्तकात जसे लिहिले आहे त्याप्रमाणे झाले ते असे. अरण्यात घोषणा करणाऱ्यांची वाणी झाली ती अशी की परमेश्वराचा मार्ग तयार करा, त्याचा वाटा नीट करा. हालेलुया. हालेलुया. अरण्यात घोषणा करणाऱ्याची वाणी मी ऐकली, परमेश्वराचा वाटा तयार करा, त्याचा मार्ग नीट करा. येशू जन्म म्हणजे त्याचा सुरुवातीचा प्रिपरेशन साठी ती वाटा बाप्तिस्मा करणारा योहानाने तयार केली. पुन्हा एक बार येशू येणार आहे, आता तुम्हाला आणि मला ते मार्ग मोकळा करायचा आहे. समजाले? हालेलुया. पहिला एक बार येशू येणार होते म्हणून बाप्तिस्मा करणारा योहान सर्वांना म्हणत होता पश्चाताप करा. कसलं कडक भाषेमध्ये बोलत होते. कसलं कडक भाषेमध्ये. इव्हन येशूला पण बाप्तिस्मा योहानाने दिली. ओके. पण आज येणार परत येशू येणार आहे, या दिवसासाठी आम्हाला ते मार्ग मोकळा करायचा आहे. आम्हाला ती मार्ग तर कुठही मार्ग तयार नाहीये आता. हालेलुया. दिसतो सगळं चर्चेस मध्ये, ज्या मंडळीमध्ये लोक भरले, जरा बघावं त्यांच्या गोष्टी. खरं येशू कोण हे पण लोकांना माहित नाहीये. ते तुमच्यासाठी कोण आहे? तुमच्यासाठी कोण आहे तो? मी म्हणतो ना, माझी साक्ष आहे, मी लहानपणापासून चर्च मध्ये वाढलेली पोरगी आहे. हालेलुया. लहानपणापासून मी म्हटलं ना, 3 वर्षाची मुलगी होतं, माझ्या आजीकडे मी होतो. माझी आजी ख्रिश्चन हॉस्टेलमध्ये होती, मला त्या ख्रिश्चन स्कूलमध्ये ऍडमिशन दिली. मी चर्चमध्ये होतो, कोयरमध्ये होतो, स्कूलमध्ये होतो. मी ऑलराऊंडर लहानपणापासून. स्पोर्ट्समध्ये हुशार, डान्समध्ये हुशार, सिंगिंग कॉम्पिटिशन, डिबेट करणे, सगळ्यात मी पुढे असायची. चर्चमध्ये पण बायबल वाचायला असतात ना, आणि आमच्यामध्ये तिथं लेंडेस पाळायचे 40 दिवसाची, रोज संध्याकाळची सर्व्हिस असायची. त्या सगळ्यात पुढे मी असायचे. सगळ्यात बायबल वाचणार, संडे स्कूल मध्ये होतो, तिथे काहीतरी बायहाट करून सगळ्यात हुशार. पण येशू कुठं होते जीवनामध्ये? हॅलो, समजले?
जेव्हा मी 27 वर्षाची झालं, माझं लग्न झालं, मुलं झाले, त्यानंतर मला खरा ख्रिस्त प्राप्त झाला. आज किती तर लोक असेच आहेत, हा लय लोक असे आहेत त्यांना अजूनही येशू माहित नाहीये. आता बायबल काय सांगते, त्यावेळी योहानाने मार्ग तयार केली, आज आम्हाला तयार करायचंय. का मला राजकीय घोडा बनवले देवाने? आराम नटून बसायचं, घोडा मी राजाची घोडा आहे असं साठी, हा यासाठी. बघा बघा किती छान रॉयल वस्त्र माझ्यावर गाठले देवा, म्हणजे माझ्या राजाची मी घोडा आहे ना, यासाठी मार्ग तयार करण्यासाठी. हालेलुया. योहानाने त्यावेळी घोषणा केली, आज तुमचा आणि माझा जबाबदारी, आमचं काम आहे. हा पुढे 5. प्रत्येक खोली भरेल, प्रत्येक डोंगर व टेकडी सकल होईल. हालेलुया. पुढे वाकडी सरळ होती, खडकाळीच्या वाटा सपाट होती, आमेन. आणि सर्व माणसे देवाने केलेले तारण पाहतील. हालेलुया. आज जे जे डोंगर जे जे दिसालेत ना, हिंड्रन्स जे अडखळे आहे, सगळे सपाट होणार आहे. शिक्षणाचा होणार, त्याचे गौरवाचे दिवस आहेत. किती डोकं उलट पालट करू दे, बायबल म्हणतो ना व्यवस्थित सांगतो ऐक. हालेलुया. व्यवस्थित सांगतो ऐक, नाहीतर त्याने ते लक्ष ठेव. हालेलुया. देव बाबा व्यवस्थित बोलतात, आम्ही ऐकली पाहिजे देवाची. देव बाबा काय सांगालात, कुणासाठी बोलालात, काय सांगालात, व्यवस्थित ऐकलं तर त्रास होत नाही. प्रिया लय लोक हट्टपणा करून 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 एवढे नुकसान करून घेतात, लय नुकसान करून घेतात. व्यवस्थित देवाकडे काही त्रास होत नाही, व्यवस्थित येत नाही, लई व्हायला पाहिजे मग येतात. आमची साक्ष आहे ना, हा सुखाने देव बाबा बोलवलंय, प्रभूमध्ये आम्ही आलो, सगळं चाललेलं, सेवा पण आम्ही करत होतो. प्रधान आपण त्यांच्यासाठी देव बाबाने बोलवले 2005 मध्ये. तेव्हा एक सुखात जगत होता मी 2005 मध्ये, काही कमी नव्हता. तर याला घाबरल्यात, 3 मुलं आहेत, कशी सोडायचं, बिझनेस कसं बंद करायचं, घाबरून घाबरून लटकत 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 2005 पासून 8 पर्यंत ओढत नेले. समजायला 8 पर्यंत ओढत नेले. अशी देवाने गती आणली आमची. 1 रुपये कॉइन साठी मी पूर्ण बंगला शोधत होतो. मोठा बंगला, 1,500 स्क्वेअर फूटच्या बंगल्यामध्ये राहत होतो. कसं वाटतं ते ऐकलं की? बघल तिथं पैसा असायचा आमच्या घरात, बघल तिथं पैसे ठेवायला जागा नाही. हा मी तर एवढी, मला ते पहिल्यापासून पैशाचा लोभच नाही हो. असं दररोज आणून द्यायचं, असं घ्यायचं, असं कुठं पण ठेवायचं, असं काय. सोमवार आले शो मागायला तर मला रडत बसायची, लई रडायची, दर सोमवारी रडायची. लई कडक होते, एक एक पैशाचा हिशोब द्यायला लागायचा. लई म्हणजे लई कडक. हे असं होतं, हे असं आहे, काय झालं काय झालं. मी 1 रुपयाची कोथिंबीर घेतलं तरी लिहून ठेवायला लागायचं. समजायला लई कडक. तर एवढी कडक मध्ये मी सगळं, आणि अशी लक्झरीज, पैसाच पैसा, बघल तिथं पैसा, बुलेटवर पैसा, लाईट मध्ये पैसा, स्पीकर मध्ये पैसा, असं पैसे राहिलेले लोकांना बाबा व्यवस्थित बोलले की ऐकले नाही. हॅलो देख म्हणतात ना, काय कसं येऊ तुझ्याकडे मी? हॅलो काय म्हणतात बाबा, कसं येऊ तुझ्याकडे मी? प्रेमाने येऊ का काठी घेऊन येऊ? हॅलो हा पाऊल पडलात ना, कसं आहे तुमच्याकडं? प्रेमाने येऊ का काठी घेऊन येऊ? हा प्रेमाने आले काय ऐकायचं, पण प्रेमाची भाषा कोणाला समजत? हा आमची तसं झाली होती. एवढं सगळं सुखात असताना नाही ऐकली. आता काय मुलं टेन्शन, आणि खरं परिस्थिती अशी होती. 3 मुलं आहेत, 2 मुली होली क्रॉस मध्ये शिकणारे, 4 वर्षात 3 मुलं. हा कसं 10वीला 12वीला आणि धाकटी 9वीला. तिघे पण हुशार अभ्यासात, आणि पुढचं शिक्षण तरी लय पैसाच पैसा पाहिजे. आणि सुखात राहिलेले लोक कधी काय कष्टच माहित नाही. हा असला तर परिस्थितीमध्ये कसं ते दुकान बंद करणार? ह्या टेन्शन मध्ये नाही, ढकलत नाही. यांना दुकानात बसायला इच्छा व्हायची नाही, पोरग्याला बसवली. हे मात्र सेवा पण करत होतो आम्ही. पण एक दिवस असा वेळ आला, मी तुम्हाला सांगायला लागलो, छाती टोकून बोलायला, साक्षी म्हणून सांगायला लागलो, मला माहित नाही मी असतो किंवा नसे व्हिडिओ असणार माझे. 1 रुपयासाठी अख्ख्या बंगला शोधायला लागला मला. 1 रुपये टेलिफोन बूथ वरनं कॉल करण्यासाठी.
पॉइंट बॉक्स मध्ये 1 रुपया टाकायला लागायचं ना. कधीचा गोष्ट आहे? 2009. 2009 सालीचा साक्ष आहे. असं दिवस घडून आणतात. म्हणून बाबा म्हणतात प्रेमाने बोलू का कसं बोलू तुझ्याशी? कसं येऊ तुझ्याकडं? काठी घेऊन येऊ का प्रेमाने येऊ? काठी पडूपर्यंत थांबायचं नाही. प्रेमाने बोलतात, प्रेमाने नम्र व्हायचं आणि यायचं देवाकडे. हालेलुया. तर काय म्हणतात? एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये म्हणतात कामाने सगळं मार्ग मोकळा करा, जे अडकण आहे काढून टाका. ही वेळ आली, देवाचा गौरवाचे दिवस आहे. जे लोक देवाला नाक करायलात असे दिवस येणार त्यांच्या जीवनामध्ये. बघा तुम्ही थांबून बघा. जे लोक निंदा करायलात आणि काय लोक असे आहेत संकट आलं की देव 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 बाबा काय नाही जातो आणि झालं कुठं काय डॉक्टरांनी बरं केले. मी औषध घेत होतो, मी इकडे पैसे दिलो, ते झालं हे झालं. ही माणसाची नियम. पण ना, देव त्याचा गौरव कोणाला देणार नाही. पुढे तेव्हा जे लोक समुदाय त्याच्या हातून बाप्तिस्मा घ्याव्यास त्याच्याकडे निघून येत असत. त्यास तो म्हणत असे, अहो सापाच्या पिल्लांनो, भावी क्रोधापासून पळायला तुम्हाला कोणी सावध केले? हालेलुया. पश्चाताप करणे आणि बाप्तिस्मा घेण्याचा अर्थ काय आहे? भावी क्रोधापासून वाचवणे. समजायला? हालेलुया. क्रोधाचे दिवस येत आहे. जे त्याचा विश्वास ठेवले, त्याला स्वीकार केले, त्यांच्यासाठी बल्ले बल्ले असणार. पण जे लोक त्याला नाकार त्यांच्यासाठी क्रोधाचा दिवस आहे. काय म्हणजे स्पष्टपणे, अरे सापानो, सापाच्या पिल्ल्यानं कोणी रे तुम्हाला भावी क्रोधापासून वाचवण्यासाठी सुचवले? म्हणजे अर्थ काय? जे कोणी पश्चाताप करून देवाकडे येतात ते क्रोधापासून वाचतील. म्हणून तुम्हाला आणि मला बाबाने सज्ज केले घोडे. बसा आणि चला, मला घेऊन चला, मी येतो तुमच्या बरोबर. एकटे नाही पाठवत. मागच्या आठवड्यात मी गेलो तर लई लांब. कुठे गेलो तर बापरे बापरे बापरे. गेलो रिक्षेमध्ये, एवढा लांब प्रवास होता, 10 मिनिटं पण बसलो नाही. खरं सांगायला 10 मिनिटं पण बसलो नाही. प्रेयर केल्याने उठून येत होतो, तो पण ते म्हटलं सिस्टर असं कसं हो, थोडंसं चाय तरी घ्या. म्हटलं बाई, म्हटलं मला काय नको, ऐकायला तयार नाही. म्हटलं तर काय म्हणतो, एक थोडंसं ब्लॅक टी करून दे. म्हटलं मस्त ब्लॅक टी करून घेतले आणि पिलो आणि आलो. याला कुठं आणि जायचं होतं रंकाळाच्या पुढं. काय गर्दी. शुक्रवारी, कधी शुक्रवारीच वाटतं, शुक्रवारी या मेबी फ्रायडे. गाडी जाय ना पुढं, एवढी ट्रॅफिक. रिक्षाला झाले 650 रुपये. अजून एकदा पण एका लेकाच्या घरी गेलो होतो, 1000 रुपये रिक्षा. अजून गाडी नाही, काही नाही, सेवा तरी करायचंय. गाडी घेऊन गप्प बसणार नाही. हालेलुया. बसले म्हटलं, चालव म्हटलं, थांबायचं म्हटलं थोडा वेळ. झालं की येत ना तुमच्याच रिक्षाने. हालेलुया. काय गाडी काय कुठं कुठं पळत असते. मला माहित आहे बाबाची घोडा आहे मी. बाबा माझ्या बसलेला आहे. जायचंच. तू बाबा बरोबर कोणाची काही गरज पण लागत नाही हो. घेऊन जाते, इमर्जन्सी गरजेचं कुठं असले की घेऊन जाते. कधी कोणाचं पर्सनल पेज असलं की नाही घेऊन जात कोणाला. हालेलुया. पण बाबाचे लाग आहे. मग काय सांगते वचन? कुणी तुम्हाला सूचना दिली भावी क्रोधापासून वाचवण्यासाठी? जे लोक देवाकडे वळतात, पश्चाताप करतात, ते क्रोधापासून वाचलेले लोक आहेत. येणाऱ्या कठीण दिवसापासून वाचलेले लोक आहेत. आता मला सांगा, आम्ही वाचलो बस झालं, बाकीची मरू दे, सोडून देऊया का? जोपर्यंत तुमच्या मनामध्ये त्यांच्यासाठी कमी मध्ये पण तुम्हाला बोललो, आम्ही गरोदर असल्यासारखे आहे. जे बी आमच्या पोटामध्ये आहे त्याला बरोबर 9 महिने झाले की त्याला डिलिव्हरी व्हायलाच पाहिजे. समजाले? डिलिव्हरी व्हायलाच पाहिजे. नाही डिलिव्हरी झालं तुम्ही म्हणणार मी सीझर पण करणार नाही, मी नॉर्मल पण होऊ देणार नाही, मला बाळ पडतातच पाहिजे. मरशील, तू पण मरशील, बाळ पण मरेल. समजाले का? बाळाला जन्म द्यायलाच लागतो. ते बाळच आहे. दुसऱ्यांच्या जीवनामध्ये तुम्ही येशू बद्दल सांगता, एखाद्या व्यक्तीचा तारण होतो, तोच तो जीवन आहे, ते बाळ आहे.
आम्ही म्हणतो आम्हाला आमच्याच लोकांबद्दल दयामया नाही व आता लांबची तरी लांब. हा? काय करू किती सांगू ऐकत नाही, सोडून दिली. मजेने बोलतात की नाही? हा, बोलताना मजेने सांगतात की नाही? सांगून सांगून दमलो हो, आता काय करू, सोडून दिली. हा, आरामात बोलतात ते शब्द, लय सांगितलं बघा, सोडून दिले. सोडू नका हो, सोडू नका. क्लिअर एक पण डोक्यात ठेवा, आज ना उद्या येशू आले किंवा आम्ही मेलो, एक दिवस आहे, जजमेंट आहे. जजमेंट जवळ जेव्हा उभारणार, तुम्ही चांगलं जगला, ख्रिस्तामध्ये राहिला, तुम्ही भले स्वर्गाला जाणार, तुमची लोक समोर असणार. आणि हे भ्रमात राहू नका, कुणी कुणाला ओळखत नाही, सगळे सगळ्यांना ओळखणार. स्वर्गामध्ये ते संबंध इमोशन्स नसणार. माझा नवरा चहा करून देतो, पाणी देतो, हे देतो, इमोशन्स नसणार. माझी बाळ आहे, बाळा ये रे मिठीत घेतो, इमोशन्स नसणार. पण आम्ही आमच्या लोकांना ओळखणार स्वर्गात. या भ्रमात राहू नका, झालं इथं जगायचंय, करायचंय. भले तुम्ही स्वर्गात गेला, तुमची मुलं, तुमची नवरा, तुमची पाहुणे, तुमची बायको, कोणी असू दे, जे नरकात पेटत असताना तुमचं सुख नसणार तिकडे. हालेलुया. बाबा काय म्हणतात? मी तुला निवडलो, तुझी भेट मी घेतलो, यासाठी माझी घोडा तुला बनवलो, की मी तुला या मार्गातून घेऊन राजमार्ग तयार करण्यासाठी. मी तर ते सांगतात, कोण तुम्हाला वाचवले? वावी क्रोधापासून कोण तुम्हाला वाचवले? कोण तुम्हाला सोडले? कोण तुम्हाला शान केले? पवित्र आत्मा शान करतो. पवित्र आत्मा आल्याशिवाय कोणी पश्चाताप करू शकत नाही. प्रेयर करा तुमच्या लोकांसाठी. जे लोक तुम्ही बघताय रडायला ते हो, एवढं बघून काय जगामध्ये परिस्थिती आहे, किती वाईट परिस्थिती आहे. मग रडायला येतो बघून या लोकांना. हा, प्रार्थना करा, देवा तुझं आत्म्याचं गाणं म्हणून नुसतं चालत नाही, तुझा आत्म्याचा वर्षाव कर देवा. तुझा आत्म्यानंच लोक पश्चाताप करतात, त्यांना स्पर्श कर. जेव्हा मी प्रेयर करतो तेव्हा पण एक कार्य करणार. पुढे आता पश्चातापास योग्य अशी फळे द्या, आणि अब्राहमचा बाप आहे असे आपल्या मनात म्हणून लागू नका. कारण मी तुम्हाला सांगतो, त्या दगडापासून अब्राहमासाठी मुले निर्माण करण्यास देव समर्थ आहे. आता झाडाच्या मुळाशी कुऱ्हाड ठेवलेली आहे. जे झाड चांगले फळ देत नाही ते तोडून अग्नी टाकले जाते. तेव्हा लोकसमुदाय त्याला विचारले, तर मग आम्ही काय करावे? तो त्यास उत्तर देईल, ज्याच्याजवळ 2 अंगरखे आहेत त्याने ज्याला नाही त्याला 1 द्यावा, आणि ज्याच्याजवळ अन्न आहे त्याने त्याप्रमाणेच करावे. असू दे, सगळं क्लिअर तुम्हाला माहिती आहे, वाचलं असणार या गोष्टी. ओके, भरपूर गोष्टी देवबाने तिथं सांगितले, काय करावं मी, कसं राहावं. प्रत्येकाने जे चांगलं आहे मला सांगावं. सर्वांना बरं वाईटाचं ज्ञान आहे की नाही? परवा एका मुलग्याला मी मार्गदर्शन करत होतो. प्रेयर मध्ये राहणारा पोरगा, प्रेयरला येणारा पोरगा, बायबल वाचणारा पोरगा, चर्चला जाणारा पोरगा, वर्गामध्ये सगळी हाताला काळी दोरी बांधतात ना, मग ह्याला पण बांधायचं होतं, ह्याला पण बांधायचं होतं. ह्यानं काय केलं? घरात होता, आरामात दुकानात गेला आणि काळी दोरी घेऊन आली, खिशात टपून आला घरी. त्याची मम्मी म्हणते, काय रे, काय कुठं गेलतस रे? नाही मम्मी, बबलगम आणायला गेलो होतो. मग मम्मीने काय केले, खिशात हात काढले. बबलगम कायचं नाही बाळ. काय बोलवलंय का? बबलगम कायचं नाही बाळ असं म्हणून खिशात हात काढले. तर आईच्या हातात आलं दोरी. काय आलं? काळी दोरी. मला फोन केली, रडायला लागली बेडीसारखं, सिस्टर आम्ही काय करू या पोरगेसाठी? मी लहानपणापासून कुठून देवाचं वचनाने त्याला भरून वाढवले. समजायला मी काय बोललो? तो मुलगा दोरी घेऊन आरामात खिशात ठेवून, मग मला विचारलं, काय रे? नाही मी काय केलं नाही. काय केलं नाही म्हणजे काय? म्हटलं काय आणलास तो? हा असं सांग. नाही आमच्या वर्गात सगळे बांधतात म्हणून मी पण घेऊन आलो. मग तू बांधतात पण घेऊन आलास, मग आई समोर का दाखवलं नाहीस? हॅलो, तुला माहिती आहे ना हे चुकीचं नाहीये, तर तू आईला दाखवायला पाहिजे. म्हटलं जे काही तू आईच्या माघारी करतोस ते पाप आहे.
हॅलो, मुलांना हँडल करताना केअरफुल. लय डोंगीपणा करतात तुमच्या समोर, लय नाटक करतील. आम्ही इतकं छान, बी केअरफुल. हा, तो झाला खिशात घेऊन. मम्मी म्हटलं त्याला, का रे? नाही आंटी, आमच्या क्लासमध्ये सगळी मुलं बांधतात, म्हणून मला पण बांधायसाठी पण मी घेऊन आलो. म्हटलं आता तुला पुढचं स्टोरी सांगतो, ऐक म्हटलं. तू काय करणार होतास? घरात न गेलं बांधायचं, घरी येताना काढायचं, हेच करणार होतास की नाही? होय होय होय. मग का बाबा? जर तो म्हणतोस हे वाईट नाही, तू असं का करणार होतास? म्हणजे तुला माहित आहे चांगलं काय वाईट काय आहे. कुणाला पसरून घ्यायलास तू? हॅलो, आज सगळी अशीच आहे. सगळ्यांना सगळं माहित आहे, पण स्वतःला पसरून घ्यायला. हा, बघता बघता दुसरी गोष्ट, पोरगीशी बोलायचं होतं. हा, सैतान एकदम घुसत नाही. दार मस्त उघडा म्हणतो तो, ओपन नसतं करायचं. दार उघडून वेलकम करायची गरज नाही. नुसतं लॉक काढून जरा असं केलं ना, तो बरोबर शिरतो आत. त्याला माहिती कुठे कसं हमला करायचा, कसं उद्ध्वस्त करायचा. आरामात त्याच्या जीवनामध्ये. तिथं तो वाचला. त्याला ओरडलं मी, असं करायचं नाही. आई तर वेडी, रडून रडून दंगा करून बिचारी. हा, म्हणून तर परत पोरीच्या आता फ्रेंडशिप. मी माझी बहीण बहीण म्हणून बोलतो, ती मला शाळेला जाणारी मुलं. मी बहीण बहीण म्हणून बोलतो, तो ती मला असं असं म्हणून म्हणायला लागली. म्हटलं काय म्हटलेलं तुला असं असं? हा, मला म्हणतो ते मी बोलायचं बंद केलं. म्हणजे बोलायचं बंद केलंस? माझं तो अजिबात बोलत नाही. त्याला माहिती आहे इथं काही लपत नाही म्हणून. हा, आईला गंडाळ आलं तर आई म्हणते, सिस्टर आता काय करू? एक गेले की दुसरं. आता झालं ते. मग आता काय करू म्हटलं या पोरगीला? काय करू, याला कसं मी हँडल करू? त्याला म्हटलं काय झालं सांग की बाई. म्हटलं असं असं झालं. आता पोरगीच्या नादात लागलं, शाळेला जाणार पोरगा. नुसतं दार उघडा, जरा उघडा त्याच्यासाठी बस. पूर्ण हमला करतो तो. तुम्हाला बाहेर हाकल ना, तो बसणार घरात. हा, आणि ज्यावेळी त्याला सांगितलं बाई काय झालं, कारण आहे एवढं सांग. त्याला म्हटलं असं सांग. म्हटलं मग आता तो बोलत नाही नाही, मी माझी बहीण म्हणून बोलत होतो, आता ती तशी म्हटली, तेव्हापासून मी बोलायचं बंद केलं. म्हटलं आता खरंच सांग, तू नंतर बोलला नाहीस? बोललो की 2 दिवस आधी बोललो. का म्हणून बोललास? पुस्तक पाहिजे म्हणून मागितलं. म्हटलं का दुसरे कोण नव्हते पुस्तक द्यायला? हा, दुसरे कोण नव्हते पुस्तक मागायला? बोलूसारखं वाटलं बोललो. आता बोलूसारखं वाटलं कसं बोलणार? पुस्तक आहे का म्हणून. लक्षात घ्या, काय काय आहे, काय आहे, काय गोष्टी आहेत हे. सैतान कसं उद्ध्वस्त करतो लक्षात घ्या. आम्ही म्हणतो सगळं ठीक आहे, सगळं ठीक आहे. नाही, ठीक नाहीये. आणि आज लोकांना नुसतं गुरफडून ठेवलं सैतान, बाहेर बघूच नाही. म्हणून मी तरी माझा चष्मा काढत पेटलो. मी आतला बघतच नाही, बाहेरच बघतो. हालेलुया. कुठं कुठं जातो मी, लय लांब लांब. ज्या ठिकाणी पहिल्या सेवेला कधी करते सगळीकडे जात असतो. कुठं कुठं, हा, खिशातला घालून. बाबा देतो घालून, त्याचा पैसा आहे, त्याच्या गौरवासाठी. हालेलुया. त्याच्यासाठी आरामात कुठं पण जात असतो. कुठं बोलत तिथं प्रेरला जात असतो. लई लोक एवढी बोलवतात की नाही, मोठे मोठे सेल ग्रुप स्टार्ट होणार आहेत माझे. विदर्भी लोकांना, ज्या लोकांना येशू माहीत नसल्या लोकांना सेवा करायला जाणार. प्रार्थनेत आठवण ठेवा माझ्यासाठी. हालेलुया. काय सांगते वचन? या येणाऱ्या क्रोधापासून वाचवण्यासाठी मार्ग तयार करा. पुढे तो त्या सुटत येईल. त्याच्यात 2 अंगरखे आहेत. ते बंद झाले. शेवटचं शब्द आहे 13-14. त्यानंतर असं म्हटले, तुम्हाला जे नेमून दिले आहे त्याहून अधिक काही घेऊ नका. शिपायांनी त्याला विचारले, 8 वचन 3:8. आता पश्चातापास योग्याची फळे द्या. आणि अब्राहम आमचा बाप आहे असे आपल्या मनात म्हणू लागू नका. कारण मी तुम्हाला सांगतो, त्या दगडापासून अब्राहमासाठी मुले निर्माण करण्यास देव समर्थ आहे. हालेलुया. पश्चातापास योग्य असं फळ द्या. फ्रूट ऑफ रिपेंटन्स.
हालेलुया. काय तिथं पुढे तुम्ही वाचला, आपल्याला वेळ नाही आहे, ऑलरेडी झालं नाही, तुम्ही बघा प्रत्येक झाडाशी खाली कुऱ्हाड ठेवलेले म्हणतात ते बाबा. जे जे झाड चांगलं फळ देत ना त्याला कापून नरकात फेकून देणार आहे. हे झाड म्हणजे जंगलात झाडं नाही, ती झाडं नाहीत, तुम्ही आणि मी. माणसानं झाडाच्या इजाने तिथे हे केलेलं आहे. प्रत्येक झाडाकडे खाली कुऱ्हाड ठेवलेलं आहे. जे जे झाड फळ देत नाही जमिनीला वजन नको, चल नरकात जा. ते बघत बसणार का हो तुमच्या लोकांना? बघत बसणार का? हालेलुया. देवाने एक मोठा टूर्नामेंट आमच्यासाठी दिलेला आहे, एक बलिदान आमच्यासाठी केलेलं आहे. त्याची म्हणून आम्हाला स्वतःचं म्हणून करून देवाने आम्हाला वेगळं केलेलं आहे. त्याच्यासाठी आम्हाला तयार व्हायचं आहे. हालेलुया. बायबलमध्ये प्रॉफिटिक वर्ड आहे काय गोष्टी. काही करू नका, हाय तसं कसं व्यवस्थित आहे, रूम कूल आहे, काही करू नका. हालेलुया. हालेलुया. आपण बघूया दुसरा इतिहास 30वा अध्याय, 2 Chronicles 30 15 पासून. हा व्हेरी इम्पॉर्टंट आहे. या ठिकाणी अशी गोष्ट आहे, राजाने एक मोठा मेजवानी म्हणण्यापेक्षा पासोवर एक feast सारखं एक सण असतो ना, पासोवरचा वळणाचा सणासाठी करायचा असतो. त्यासाठी लोकांनी तयारीने पाहिजे तर त्यांचा सणामध्ये भाग घेण्यासाठी असतो, बाकी कुणी पण येऊ शकत नाही. त्या वेळेमध्ये काय लोकांनी चुकीच्या पद्धतीने शुद्धीकरण न करता खातात. हॅलो, समजलं? शुद्धीकरण व्हेरी इम्पॉर्टंट आहे. शुद्धीकरण न करता काय लोकांनी तसंच जेवतात. आता तसं जेवलेल्या लोकांचा मरण मरणार ते लोक, कारण येशू देवाचे जुनं करण एवढा कडक आहे ना, समोरने गेले स्पर्श केले तरी लोक मरून जायचे, तितके कठीण होता. मग ह्या लोकांनी शुद्ध न करता, ते योग्यतेचे नसताना त्यांनी काढले आणि त्यांच्यावर शिक्षा होणार, शासन होणार. मग राजाने मध्यस्थीची प्रार्थना केली. काय त्यांची प्रार्थना होती? व्हेरी इम्पॉर्टंट आहे, ते आपण बघूया. दुसरा इतिहास 30वा अध्याय 15 ते 20. 2 Chronicles 30 15 to 20. दुसरा इतिहास 30वा अध्याय 15 पासून 20. हा. त्याने दुसऱ्या महिन्याच्या चतुर्दशीत वनानंद पशु मारले. तेव्हा याजक व लेवी लज्जित झाले व त्यांनी आपणास पवित्र करून होमबली परमेश्वराच्या मंदिरी आणले. देवाचा माणूस मोशे त्याच्या नियमशास्त्रानुसार आपल्या क्रमाप्रमाणे ते आपल्या ठिकाणी उभे राहिले. त्यांनी लेवीच्या हातून रक्त घेऊन शिंपडले. ज्याने आपणास पवित्र केले नव्हते असे पुष्कळ लोक त्या मंडळीत होते, म्हणून सर्व अशुद्ध लोकाप्रित्यर्थ यज्ञ पशु अर्पून परमेश्वरासाठी पवित्र करण्याचे काम लेवीनं सांगितले. काय आहे का? पुष्कळ लोक तिथं होते, ते स्वतः पवित्र केलेले नव्हते, पवित्र नव्हते, म्हणून यज्ञ पशुला अर्पण करून त्याच्या रक्ताचं सिंचन त्या लोकांवर केलं. ओके. अशुद्धता जाण्यासाठी बली, यज्ञ आणि रक्ताचं सिंचन. ओके. पुढे 18. बहुत लोकांनी म्हणजे एफ्राईम, मनशे, इसाखार व जबुलून त्याचा पुष्कळने आपणास शुद्ध केले नव्हते. ते वलांडांच्या पशुचे मांस शास्त्रलेखाविरुद्ध खात होते, कारण हिचक्याने त्यांच्या प्रित्यर्थ प्रार्थना केली की. एक मिनिट. भरपूर लोकांनी स्वतःला शुद्ध न करता सगळ्यांबरोबर बसून काय केले? यज्ञ पशु पार्टी. ओके. पूर्वी कसं होतं, मस्तपैकी कापायचं आणि सगळे बसून देवाला यज्ञ करायचं, सगळे बसून कापायचं. जत्राला जातात ना आता पण, जत्रा म्हणजे काय, आमच्या गावात जत्रा आहे, बकरं कापतात, तो जातात ना, बकरं कापायचं, सगळे बसून घरात खायचं. तर तसं इथे या ठिकाणी पण तसंच काहीतरी होतं. मग ह्या सगळ्या लोकांनी काय केले, ज्यांनी योग्यतेचे नव्हते, शुद्ध झाले नव्हते, त्या पण लोकांनी काय केले, आरामात बसून ते यज्ञ पशु बकरं काढले, यज्ञ पशु अर्पण केलेले ते लोक काढले. मग हिजकिया राजाने प्रार्थना केली. प्रार्थना ऐका. 19. जे कोणी आपल्या पूर्वजांसाठी परमेश्वर ह्याच्या चरणी लागले आहेत, त्या पवित्र स्थानाच्या विधीप्रमाणे शुद्ध नसले तरी त्या सर्वांच्या पापाची तो दयाळू परमेश्वर क्षमा करो. आमेन. पुढे हिजकियाची ही प्रार्थना ऐकून परमेश्वराने लोकांना क्षमा केली. हालेलुया. 20 वाचलं ना. हालेलुया. काय सांगते? इथं असं आहे, मराठीमध्ये खूप वेगळं, इंग्लिशमध्ये असं आहे, ऑटोनॉमेंट, यज्ञ पशु. ऑटोनॉमेंट म्हणजे यज्ञ पशु, अर्पण करणारे पशु. ओके. हे पशु आपले असं आहे इथं मराठीमध्ये, पण इंग्लिशमध्ये असं नाही, ऑटोनॉमेंट
यज्ञ अर्पण करण्यासाठी. मी म्हटलं ना, प्रत्येक गोष्टीसाठी बली करण्यासाठी, बली देण्यासाठी काहीतरी गोष्टी लागतात. तसं यज्ञ करण्यासाठी म्हणून जे कोकरं किंवा जे यज्ञाचे पशु कापले, या सगळ्या लोकांनी बसून आरामात खाल्ले. त्यांच्यावर शासन होणार म्हणून हिजकियाने प्रार्थना केले, देवा तू यांना क्षमा कर, यांच्यासाठी तू योजना कर, अटॉर्नमेंट तयार कर. हालेलुया. मराठीमध्ये पूर्ण क्लिअर नाही आहे वचन. हालेलुया. तसं नाहीच आहे वचन. इंग्लिशमध्ये पूर्ण वेगळं आहे. कोणाचंच बायबल इंग्लिश. हालेलुया. खूप इम्पॉर्टंट. इंग्लिशमध्ये खूप सुंदर आहे ते वचन. प्रिपेअर अटॉर्नमेंट फॉर देम. यांच्यासाठी तू यज्ञपशु तयार कर असं आहे. हालेलुया. तयार कर, केले असं नाहीये. तू यांना क्षमा कर, यांच्यासाठी तू यज्ञपशु तयार कर. तयार कर, तयार कर म्हणून तिथं त्याने हिजकियाने प्रार्थना केली आणि त्या प्रार्थना देवाने ऐकली आणि देवाने त्या लोकांवर कुठले शासन येऊ दिले नाही. ओके. आता मी जाऊ एझेकिएल 16वा अध्याय. तुम्हाला मी बरेच वेळा सांगितलं आम्ही कोण होतो, आठवतो का? आम्ही जन्मल्यानंतर आमचं नड गाणं कापता फेकून दिलेला आम्ही लोक होतो. हालेलुया. एझेकिएल 16 थोडंसं वाचूया. स्टार्टचं एक 2-4 वचन वाचूया आणि इम्पॉर्टंट नंतर मी तुम्हाला दाखवते. एझेकिएल 16वा अध्याय. आय थिंक 4 पासून वाच. एझेकिएल 16:4 पासून. हा. तुझ्या जन्माविषयी म्हटले तर हा. तू जन्मलीस तेव्हा तुझी नाळ कापली नाही, तुला पाण्याने धुवून स्वच्छ केले नाही, हा. तुझ्या अंगाला मीठ चोपडले नाही व तुला बाळांच्यात गुंडाळले नाही. हा. तुझी करुणा येऊन त्याचे कोणतेही करावे अशी तुझ्यावर कोणाची दयादृष्टी झाली नाही. तर तू जन्मलीस तेव्हा अमंगळ समजून शेतात टाकून दिले होते. मी तुझ्या जवळ जाताना तुला आपल्या रक्तात लोळताना पाहिले, तेव्हा मी तुला म्हणालो तू आपल्या रक्तात लोळत आहेस तरी जिवंत राहा, असेच मी तुला म्हणालो. बस. हालेलुया. तू जन्मलीस तेव्हा तुझं नाळ पण कापले नाही, तुला बाळतीत गुंडाळले नाही, मीठ सोडले नाही, कुणालाही तुझ्यावर दया आली नाही. तू नको म्हणून, नकोशी म्हणून तुला शेतात फेकून दिली. हालेलुया. स्पिरिच्युअल मिनिंग लई मोठा आहे. जगातल्या लोकांना मला नाकारलेले, फेकलेले आम्ही लोक होतो. हॅलो. किती पण आम्ही चांगलं असो, काय पण असो, नको असलेली नाळ जरी कापली नाही, बाळ मरून जातो आणि रक्त जात असतो. नाळ का कापतात आणि गाठी बांधतात ना त्याला कट केल्यानंतर, नाहीतर रक्त जाऊन बाळ मरतो. ते पण कुठे फेकून दिले? नको म्हणून शेतात. शेतात फेकून दिले. कोणाला नको होतं. मीठ सोडले नाही. बाळतीत बाळ, छोटे बेबी आईच्या पोटात गरम 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 बाळ असते, हो बाहेर आलेले असं करून रडत असते. त्याला ते पडकं नाही मिळालं गुंडाळायला, फेकून दिले. नको म्हणून शेतात फेकून दिले. ते काय म्हणतात? कुणालाही तुझ्यावर दया आली नाही, कुणी तुला बघून जवळ घेऊ असं वाटलं नाही, कुणालाही तुझ्याबद्दल मनामध्ये प्रेम आलं नाही. बाबा म्हणतात मी तुला बघितलं, तू रक्तात लोळालीस, पण मी म्हणलं तू जिवंत राह. पहिलं पाठ, बाकीचं नंतर बघ, पहिलं तू जिवंत राह. हालेलुया. किती इम्पॉर्टंट आहे की नाही? बाकी तुला रिपेअरिंग करायचं, तुला काय करायचं मी नंतर करतो, पहिलं तू जिवंत राहा. कारण तुझं रक्त चाललंय, तू मरून जाशील. पहिला शब्द म्हटला, तू रक्तात लोळालीस पण तू जिवंत राहा. डोंट डाय, डोंट डाय, मरू नको, जिवंत राहा. हालेलुया. पुढे शेतातले बीज वाढून सरसपाट होते तशी मी तुझी वृद्धी केली. तू वाढून उंच झालीस, तू अति सुंदर झालीस, तुला ऊर फुटले, तुझे केस वाढले, तर तू उघडून लागली होतीस. हालेलुया. काय झालं? जिवंत राहा म्हणले, जिवंत राहिलीस, वाढालीस, खूप सुंदर दिसालीस, सगळं तुझ्या बॉडीचं पॉट झाले, सगळे दिसाले, पण उघडून लागली आहेस तू. तुझ्या अंगावर अजूनही कपडे नव्हते. हालेलुया. पेकलेलं बाळ, बाळ मोठं झालं, देखणं पान झालं, अजून कपडे नाही अंगावर. हालेलुया. हे अटॉर्नमेंट असंच नाही, हे यज्ञपशु असंच नाही आहे, असंच बाबाने दिलेलं नाही आहे स्वतःला. हालेलुया. पुढे मग तुझ्याजवळून जाताना मी तुला पाहिले, तो ती वेळ तुझ्या प्रेम विकासाची होती, तेव्हा मी तुझ्यावर पदर घालून तुझी नग्नता झाकली. प्रभू परमेश्वर
असं म्हणतो तेव्हा मी शपथ वाहून तुझ्याबरोबर करार केला की व तू माझी झालीस. Amen. हालेलुया. काय म्हणलं? सगळी बघून तुला टाकून गेलं, नको म्हणून तुला शेतात फेकून दिलं, उघडी नागडी सोडलं तेवढ्या दिवसापर्यंत. पण मी जाताना म्हणलं, मी बघितलं तुला, मला तुझ्यावर दया आली, मला तुझ्यावर दया आली. पहिल्या गोष्ट जिवंत राहा, लहान असताना जिवंत राहा, मरू नकोस. आता वाढलीस. मी काय म्हणतो म्हणतात बाबा इथं शेवटचं वचन, तेव्हा मी शपथ वाहून तुझ्याबरोबर करार केला. हालेलुया. काय केले? जगातलं सगळे करार तुटतील, बाबाचे करार तुटत नाही. हालेलुया. काय म्हणाला? आम्ही ओळखलं पण नव्हतो हो, आम्ही शोधत गेलो नाही देवाला. कुणी म्हणू शकत नाही मी गेलो देवाला शोधत शोधत, कुणी म्हणू शकत नाही. बाबाने शोधत आले म्हणून आज आम्ही इथं आहे. काय म्हणतात? मी बघितलं तुला त्याची गरज आहे म्हणून मी तुझ्याशी कव्हनंट केलो, करार केलो, लग्नाची करार, बाप्तिस्माची करार, काय काय करार असतात ना. बाबा काय म्हणतात? मी तुझ्याशी करार केलो आणि तू माझी झालीस. आमेन. हालेलुया. हालेलुया. का रडताय? कुणाची वाट पाहिजे म्हणून तुम्ही रडताय हो? काय म्हणतात बाबा? तू माझी झालीस, यू बिकेम माइन. तू माझी आहेस, तू माझी आहेस. तुझी नग्नता मी झाली, मरत होती तुला जीवन पण मी दिले, आता तू माझी आहेस. नुसतं माझी नाही, माझी घोडा आहेस, राजाची घोडा तू आहे. तुझ्यावर बसून मी येणार आहे लोकांना वाचवण्यासाठी. हालेलुया. हालेलुया. ते 58 मिनिट इथे केल्यानंतर तिथून पुढे लई मोठा स्टोरी आहे, तुम्ही नंतर टाइम काढून वचन वाचा. एवढं बाबाने केलं असतं पण लोकांनी विसरून गेले, सगळं काय काय केले. शेवटी बाबाने पुन्हा एक बार त्याच अध्यायामध्ये शेवट 60च्या पुढे बघितले, आम्ही तिथे बाबाने पुन्हा करार केले. 60 to 63 त्याच अध्यायामध्ये एझेकिएल 16 अध्याय 60 ते 63 पर्यंत. एझेकिएल 16 60 to 63. एस्केल 60 पासून 62. हा 63. तरी मी तुझ्या तारुण्यात तुझ्याबरोबर केलेला करार स्मरून तुझ्याबरोबर सर्वकाचा करार करेन. हालेलुया. काय म्हणतात? तरी म्हणले की तरी मध्ये लई काय काय गोष्टी घडले मध्ये. ओके, पूर्ण अध्यायामध्ये एवढं सगळं बाबाने करून पण लोकांनी चिटकोली गोष्टी चिमट्या नाही त्या गोष्टींसाठी बाबाला विसरतात. काय राग आला प्रार्थना केलं नाही, हे झालं प्रार्थना केलं नाही, असं झालं म्हणून नाही आलेलं, हे केलं बाबा बाबा बाबा. तरी म्हणतात वर्णकालीपर्यंत कितीतरी देवाविरुद्ध पाप केले, तरी पण बाबा म्हणतात तरी पण मी तुझ्याशी केलेला माझा करार मला आठवतो. तू विसरशील, मी नाही विसरणार. हालेलुया. तुम्ही विसरशील, देव विसरत नाही कधी त्याचं जे बोललेला शब्द. पुढे तू आपल्या वडील बहीण व आपल्या धाकट्या बहिणी यांचा अंगीकार करशील, तेव्हा तू आपल्या आचरण स्मरून लज्जित होशील आणि त्या तुझ्याबरोबर केलेल्या करारातल्या नसल्या तरी त्या कन्या म्हणून दे. हालेलुया. म्हणजे आम्ही देवामध्ये असताना सुद्धा आमचे शब्द, आमचं कृत्य, आमचे वागणूक बघून आम्हाला लज्जा वाटेल. कितीतरी लोक आहेत नावासाठी देव देव देव, कृत्यांमध्ये पूर्ण देवाला नाकार, शब्दाने नाकारणार, घरातलं वातावरणाने नाकार, प्रत्येक गोष्टीमध्ये. बायबल म्हणते तू किती पण वाईट राहा, मी तुला सोडणार नाही. तुला मी अशी घेणार, तुला लाज वाटते तुझ्या कृत्यांबद्दल. ओ जीसस. हालेलुया. तुला लाज वाटेल, एवढा माझं प्रेम करणारा बाबावर मी कशी वागायला लागलो, जो माझा राजा आहे त्याचं मी कशी वागायला लागलो, तुमचं तुम्हाला लाज वाटेल म्हणतात. पुढे मी तुझ्यावर आपला करार स्थापित करेन. येस. तेव्हा तुला समजेल की मी परमेश्वर आहे. हालेलुया. तू किती भटकत जा, तू किती पण काही पण कर, माझे जे करार आहे मी ते स्थापित करेन. तुला मी सोडणार नाही. मागाशी काय बोललो? प्रेमाने येऊ का काठी घेऊन येऊ? प्रेमाने बोलतात, व्यवस्थित ऐकायचं. काठी पडून हात तुटलं, दात तुटलं, पाय तुटलं, मरणाचा बिछाना देवा क्षमा कर देवा. मरणाचा बिछाणामध्ये नाही, हसत खेळत असताना बाबा जे सांगतात व्यवस्थित ऐका. ऐका बाबाचे शब्द, वाईट होणार नाही, कधीच होणार नाही, कधीच होणार नाही. हालेलुया.
म्हणतो तू काय पण कर, माझी कराराचा शब्द मला आठवण आहे. त्याने सिद्धीच देणारा देव आहे. पुढे 63. तू जे सर्व केलेस त्याची मी क्षमा करेन, म्हणजे मग तुला त्याचे स्मरण होऊन तू लज्जा पावशील आणि अप्रतिष्ठेमुळे तू पुन्हा आपले तोंड उघडणार नाही असे प्रभू परमेश्वर म्हणतो. हालेलुया. तुलाच तू केलेल्या गोष्टी तुला वाईट वाटणार, तू तोंड पण उघडणार ना. आता वाटते की नाही किती नाही वाईट नाही, एवढं माझं बाबाचं प्रेम माझ्यावर वाटत नाही. हा किती आम्ही साध्या गोष्टींना किती आम्ही बोलतो, बडबडतो, करतो. हा एवढं करून बाबाची एवढे प्रेम आमच्यावर, एवढं अफाट प्रेम. हा अख्ख्या जगाला हँडल करणारा बाबा एवढ्या लोकांमध्ये किती विशेष माझ्यावर दया आहे. असं मला वाटत नाही. हा वाटत नाही स्वतःबद्दल. मला जगली, जगाच्या लोकांना मी नको होतो, पण मला बाबाने घेतली, त्याचा तावणाचा जगा माझ्या अंगावर गाठली, मला झाकून ठेवली, माझी नग्नता झाकली, माझी सुंदरता झाकली त्याच्या सुंदरतेने. वाटत नाही, वाटत नाही. हालेलुया. किती बाबा चांगले. पुढे झालं. इथं पण मराठीमध्ये मिसिंग आहे. इथं पण हेच आहे, पापांची क्षमा असं दिलेलं आहे तुमच्या याच्यामध्ये मराठीमध्ये. इंग्लिशमध्ये तिचा 8वां मिनिट आहे. यज्ञ. ओके. इथं पण जे लोक चुकल्या यांच्यासाठी यज्ञ अर्पण, हा बली द्यायला पाहिजे. ते बलीचं कोकरू प्रभू येशू आहे. सुरुवातीपासून जे काही सांगितले ते बलीचं कोकरू प्रभू येशू आहे. मार्क शुभवर्तमान 10वा अध्याय 45 वचन. मार्क 10:45. मार्क 10:45. मार्क 10:45. कारण मनुष्याचा पुत्रही सेवा करून घेण्यास नाही, तर सेवा करणाऱ्या व पुष्कळांच्या मुक्तीसाठी आपला जीव खंडी म्हणून अर्पण करण्यास आला आहे. हालेलुया. स्वतःचं जीवन त्याने खंडणी म्हणून अर्पण करण्यास तो आलेला आहे. रॅन्सम स्वतःला त्याला बलीचा यज्ञ पशु म्हणून स्वतःला देण्यासाठी आलेला आहे. हालेलुया. स्वतःला त्यांना पूर्णपणे तुमच्या आणि माझ्यासाठी देण्यासाठी येशू आलेला आहे. सुरुवातीपासून जे काही गोंधळ सुरू आहे जगामध्ये, जे काही वाईट सुरू आहे, जे आता पण सुरू आहे, अजून येणार पिढीमध्ये पण असणार, जो दिवशी येशू येणार, जेव्हा आम्ही जाणार तेव्हा पण त्या गोष्टी सुरूच असणार. काय दिवस येणार माहितीये का? एक तर रॅप्चर होणार आहे पहिला, माहितीये ना. रॅप्चर कसं होणार? जितके देवाची लोक आहेत सगळी गुल, हा जितके देवाचे आहेत. आता जगामध्ये स्थिरता कुठं तरी आहे की देवाचे लोक आहेत म्हणून. ही सगळे गेले की उरलेले कोण असणार? काय परिस्थिती असेल जगाचा विचार करा. रॅप्चर मध्ये सगळे नीतिमान लोक उडून गेले, उरलेले लोक काय असणार? जे लोक नावासाठी देव देव म्हणणार आहेत ते सगळे राहणार खाली. तुम्ही रॅप्चर मोजकडे पहिले चर्चमध्ये दाखवल्या, सगळे बसलेले असतात, अचानक काय लोकांचे कपडे पडलेले असतात, त्यांना गायब असतात. बाकीचे पण अरे आम्ही गेलो, आम्ही राहिलोच. आज जरी तयार नाही उद्या राहूनच जाणार आहे. हा रॅप्चर पहिलं होणार. भयंकर परिस्थिती आहे. पण जे प्रभूसाठी उभा राहून त्यासाठी राहतात, जे स्वतःला ते बाबा सजवा लागले, लायकी तर आहे का आमची त्याची गोळा बनायला? हाय कोण म्हणू शकतात का मी लई अशी कोण म्हणू शकतात? हाय का कोण? हा बाबा म्हणतात मी तुम्हाला मी राजा आहे, माझ्यासाठी मी तुम्हाला गोळा बनवून मी तयार करून घेतले, मी तुमच्यावर बसणार. स्पिरिच्युअली व्हेरी इम्पॉर्टंट आहे. तुमच्यात मी राहणार, तुमच्यात मी राहणार. माझ्याशी काय बोललो? तू माझी झालीस, तू माझी झालीस. माझी म्हणले कसं आहे, माझंच आहे. जे एखाद्या गोष्टी मी विकत गेलो त्याला लई किंमत असते. माझं आहे, हक्काच आहे. कुणी पण दिलेलं गिफ्ट आहे त्याला पण व्हॅल्यू आहे, ती गोष्ट वेगळी आहे. पण नाही तर कोणाचं पण घेऊन माझं मी म्हणू शकत नाही. म्हणजे स्वतःने काहीतरी करून त्याला घेतलेलं तर त्याच्यावर लय हक्क असतो. सगळ्यांना आपल्या पत्नीवर लई ईर्ष्या असते ना. आज कुटुंब तुटायला कारण एकच आहे, बायको नवऱ्याला सोडून जाऊ नये, बायको एकटी असलेला आवडत नाही, बायको फ्रीली राहिलेला आवडत नाही. हा त्यांचं ऐकायला पाहिजे, त्यांच्या ह्याच्यामध्ये राहायला पाहिजे. लई लोकांचं जे लोक ऐकत नाही संपलं संसार.
पण सगळं ऐकत असलं की खूप छान. रिक्वेस्ट आहे सगळ्यांना, तोडू नका, जोडा. हालेलुया. तोडू नका, जोडा. काय फरक पडत नाही. येशूने काय म्हणले, सेवा करून घेण्यासाठी नाही, सेवा करण्यासाठी आलो. हालेलुया. काय म्हणले, सेवा करून घेण्यासाठी नाही, सेवा करण्यासाठी आलो. म्हणून ते काय म्हणतात, स्वतःला बली म्हणून अर्पण केला. स्वतःला एक लक्षात घ्या, मी नाहीये, माझ्यामध्ये माझा बाप आहे. का ते बाबा म्हणते त्याच्यासाठी प्रार्थना करा, का लोकांसाठी प्रार्थना करा. जे तुम्हाला बोलतील ते तुम्हाला नाही, मला बोलतील. ते मला बोलायला ते स्वतःला बघसून घेतल्यासारखं होणार. म्हणून म्हणतात देव त्याच्यासाठी प्रार्थना करा, कोणासाठी नाश होऊ नये. हालेलुया. लई आहे पण मी थांबते. जकरिया 10:3 वाचूया. भरपूर आहे बोलायला, बस झालं. जकरिया 10:3. हा. मेंढपाळावर माझा क्रोध भडकला आहे. बोकडांचे मी शासन करेन. कारण सेनाधीश परमेश्वराने आपला कळस यहूदाच्या घराने त्याची भेट घेतली आहे. तो त्यास आपल्या लढाईच्या सजवलेल्या घोड्यासारखं करेल. आमेन. हालेलुया. इंग्लिश मध्ये पुन्हा एक बार, तो आपल्यासाठी लढाईसाठी सजवलेला घोडा करेल. इंग्लिश मध्ये आहे रॉयल हॉर्स. हालेलुया. राजकीय घोडा, राजा बसणारा घोडा, असं मी त्याला करेन. भले काय पण होते, जगातला कोणी तुम्हाला काय म्हणतं त्याकडे लक्ष देऊ नका. बाबा म्हणतायत तू माझीस. आणि काय पाहिजे हो तुम्हाला? आणि काय पाहिजे? बाबा स्वतः म्हणतात तू माझीस, यू आर माइन, तू माझीस. आणि एवढंच नाही की मी तुझ्यात आहे, कन्फर्मेशन आहे. ज्या बाबांनी कळवळीने भरून सेवा केली तसं आम्हालाही करायचं आहे. आमच्या मनामध्ये ते पेन पाहिजे, ते दुःख पाहिजे, ते वज्ज पाहिजे, तरच आम्ही लोकांना वाचवणार. जरी आज तुम्ही मी काय करू सांगून बदलत नाही असं शांत बसला, तुम्ही जरी स्वर्गाला गेला तुम्ही आनंदी राहू शकणार नाही. बरं सांगतो, इमोशन्स नसणार, पण तुमच्या नवऱ्याला तुम्ही ओळखणार, तुमची बायकोला ओळखणार, तुमच्या मुलाबाळांना ओळखणार, तुमच्या लोकांना तुम्ही ओळखणार, तुम्ही शेजारपाला तुम्ही ओळखणार, तुम्ही बघणार. कारण ते काय म्हटलंय, लाजराने श्रीमंत असा आहे ना गोष्टी बघू शकतात क्लिअरली, पण तिकडचं इकडं नाही, इकडचं तिकडं नाही, सगळं आम्ही बघू शकतो. म्हणून त्या दिवसामध्ये आम्ही रडू नये. आत्ताच वेळ आहे. मी परत सांगतो, काही अशक्य नाही, काही अशक्य नाहीये. एक लक्षात घ्या, एक छोटी गोष्टी आहे. एका जंगलात एक वीर होता म्हणे. वीर असतं ना, विहिरी काय वीर, बरोबर वीर असतात. त्यामध्ये बेडके असतात, बेडके असतात. आणि ते काय करायच्या, ते सगळे बॅग 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 म्हणून ओरडायच्या, काय काय करायच्या. मग ते प्रयत्न करायचे म्हणजे विहिरीतनं बाहेर येण्यासाठी. त्यांना जमत नाही, लय प्रयत्न करतात, जमत नाही, खूप प्रयत्न करतात. मग ते म्हणतात अरे बाबा हे आपलं काम नाही रे, एकावर जाऊ शकत नाही, सोडून दे. परत जनरेशन वाढली, त्यांची मुलं, मी अंकित आहे ना, अंकित शशवंत, त्यांनी सांगितलेलं साक्ष मी ऐकली, ते बोलत होते. मग त्याने पुढं काय केलं म्हणे, त्यांची पिल्ल्या झाल्या, ते पिल्ल्यांच्या पिल्ल्या, म्हणजे हे वीर पूर्ण त्यांचंच गँग आणि गँग आहे. एकाने पण वर कधी गेलेले नाही. ओके, हॅलो, एकाने पण कधी वर गेलेलं नाहीये, सगळे आतच. कोण पण म्हणजे प्रयत्न केले. काय आता विचार करा की एवढा मोठं जग आहे, आयुष्यभर विहिरीत तिथं बॅक 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 करत तिथं बसायचं. मग शेवटी एक दिवस काय केलं, सगळी म्हणाला असंच पिढ्यान पिढी चालली, कितीतरी पिढी गेले, सगळे लोक त्यातच. पण नंतर एक बेडकी जन्मली, ती बहिर होत, त्याला ऐकू येत नव्हतं. आणि ते पण त्या जन्मलं. मग ते काय केलं, सगळं बघायला लागलं. आणि त्याच्या मनात आलं, आत किती बसायचं, म्हणजे वर किती छान दिसायला लागलं, काय तरी दिसायला लागलं, वरती जायचं. मग ह्यो चढायला लागला, प्रयत्न करायला लागला. सगळी वडाला, अरे वेडा आपलं डोकं फिरलं का रे, उत्तर रे, खाली पडशील रे, वरती जाऊ शकत नाही रे, हे आपल्याला शक्यच नाही रे, आपल्याला कुणी करू शकत नाही रे. ह्याला वाटलं मला लोक एनकरेज करायला, लवकर चाल लवकर जा लवकर जा. हालेलुया. ह्याला वाटलं काय, मला लोक अजून त्याला उत्साह आला आणि पटापटापट सोडून वरती गेला, पहिला वाला झाला. हालेलुया. हे सांगते काय, लोकांनी बोलले निगेटिव्ह शब्दांकडे कान कधी देऊ नका. सगळ्यांना माहित नाही, तुम्ही एखादा समस्या घेऊन 4 लोकांकडे जावा, जगातल्या लोकांकडे जावा, स्पिरिच्युअल लोकांकडे जावा, सगळ्यांच्या मॅथमॅटिक्स वेगळं असतं. आता जगातल्या पद्धतीने, आता मी एक केस हँडल केलेली आहे.
गव्हर्नमेंट महिलांच्या तर्फे लढणारी एक बाई वकील, समजलं? ती ख्रिश्चन आहे. गव्हर्नमेंटच्या लोकांसाठी म्हणजे पूर्ण गव्हर्नमेंटमध्ये मुली आणि जे काही आहेत ना, म्हणजे घरामध्ये प्रॉब्लेम जे काही नसल्यासाठी लढणारी ती बाई. त्याचं जीवन बत्तड होता. दुसऱ्या गावात होती ती राहायला. त्याचं जीवन बत्तड म्हणजे बेकार. नवरा गुलामाच्या पलीकडे त्याच्याशी घरात वागत होता. ही बाई कोण जगाला? हॅलो, ही बाई जगाला लढणारी बाई आहे असल्या लोकांच्यासाठी. पण ह्याच्या जीवनामध्ये नवऱ्याने कचऱ्याचं किंमत पण त्याला देत नव्हता. एक गव्हर्नमेंट वकील होती परते आता महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या गावात राहणारी बाई. आणि देवाची कृपा कशी असते, त्याला लग्न कितीतरी वर्ष लव्ह मॅरेज केली, पण काय नाही, नवरा कचरा म्हणजे कचरा, त्याला किंमतच द्यायचं नाही. मुलं झाले, मुलं मोठी झाली, किंमतच नाही त्याला अजिबात. एक मुलगी एक मुलगा, अजिबात त्याला किंमत द्यायची नाही, किंमतच नाही. शेवटी ते एवढे फेडअप झाले, कुणीतरी माझा नंबर दिले त्या बाईला, कुणीतरी माझा नंबर दिले आणि मला एक दिवस बाहेर भेटली, मस्त भेटली, काही नाही, आली, काही त्यांना बोलली नाही तिची समस्या वगैरे. मी त्याला नुसतं प्रेयर केलं, त्याला त्याची चूक दाखवली. आम्ही काय करतो, दुसऱ्यांची चुका बदलायला जातो आहे ना. हे असं आहे ते तसं आहे. मी मध्ये बोललो नाही. नवरा म्हणतो पहिला बायको बदलू दे, बायको म्हणते पहिला नवरा बदलू दे, आहे की नाही? आहे की नाही? बायकोने तर मला दाखवलं होतं. नवरा म्हणतात या ऐकतच नाही, याला काय प्रेम करायचं. आता बायको म्हणते हे प्रेमच का, त्याला काय ऐकायचं. कारण बायबल कसं आहे, नवऱ्यांची जबाबदारी बायकांना प्रेम करायला व्हेरी इम्पॉर्टंट आहे. येशूने काय बोलले, देवाने काय बोलले, जसं चर्चसाठी येशू स्वतःला दिले, पुरुषाचं मस्तक ख्रिस्त आहे, जसं ख्रिस्ताने मंडळीसाठी स्वतःला पूर्णपणे दिले, प्रेम केले, तसं प्रत्येक पुरुषाने आपल्या पत्नीवर प्रेम केलंच पाहिजे. येशू म्हटलं की मंडळी लई छान आहे, सगळी लई चांगली लोक आहेत, मी प्रेम करतो, असं बोलले का? बोलले का? मंडळी लई चांगली आहे, सगळे लोक लई छान आहेत म्हणून मी प्रेम करते. येशूने नाही बोलले. म्हणले कसं पण असू दे, माझी जबाबदारी मला प्रेम करते, प्रेम केले. असं लोक आम्ही वेडे आहेत त्याच्यासाठी, आहे की नाही? तर सेम फॅमिलीमध्ये पण ही नवऱ्याची जबाबदारी आहे. नवऱ्याने आपल्या पत्नीवर प्रेम केले पाहिजे. जीव आणि बायका वेडे आहेत. एक शब्द नवऱ्याचा रोजगार पडला, आयुष्यभर डाईट करून करून गेलेलं वजा असं फुगत. ही बायकांची वीक पॉइंट आहे. पण हा खरं अकॉर्डिंग टू बायबल हा देवाचे प्रेम आहे. हालेलुया. पण ह्या गोष्टी स्पिरिच्युअल लोकांनी त्या पद्धतीने, जगातल्या लोकांनी जगाचं नाही. तो असं मी खरं सांगायला लागलो, स्पिरिच्युअल लाईफ मध्ये नसते, किती कुटुंब तुटून गेले असते, किती कुटुंब उद्ध्वस्त झाले असते. त्या बहिणीला एक सांगितलं, त्यानंतर मला त्या लोकांनी भेटले, आज एवढी सुखी आहे. एकच वेळा मला भेटली, एवढी सुखी आहे. काय नटती काय बाई ती आज. आता नाही, नवऱ्याने कधी त्याला किंमत द्यायची कधीच नाही. नाही तर नवरा पण मला भेटला, म्हटलं कॉंग्रॅच्युलेशन ब्रदर, म्हटलं कसं आहे तुम्ही, ऑल युअर ग्रेस म्हणतात, तुमच्या कृपेने सगळं चांगलं आहे. म्हटलं माझी कृपा नाही बाबा, म्हटलं देवाची कृपा. हालेलुया. सो लक्षात घ्या, बायबल काय सांगते, बायबल कळायला का? मी परत सांगतो, ईर्ष्या द्वेष सगळं टाकून द्या, देवाकडे बघा. देव आम्हाला काय सांगते, आम्हाला करायचं आहे. जिथं बोला तिथं बोला, जिथं शांत तिथं शांत राहा. हालेलुया. सगळीकडे बोलत बसू नका, गुडू 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 केलं कोण ऐकत नाही. गप्प बसून बसून एक बोललो की हालेलुया. सो बाबा म्हणतात, त्यानं आम्हाला त्याचा राजाची घोडा बनवलेला आहे, तो आम्हाला भेट घेतलेला आहे, तो स्वतः आमच्यात आहे. आम्हाला मोठी जबाबदारी आहे, कळवळीने भरून ते राजमार्ग आम्हाला तयार करायचा. बाबा येणार आहे, त्यासाठी राजमार्ग तयार करायचा. आमच्या लोकांना वाचवा, बाहेरच्या लोकांना वाचवा, जे काही आम्ही करू शकतो करा. तुम्ही एकटे नाही, आम्ही एकटे नाही, बाबा आमच्या बरोबर आहे. हालेलुया. समजलं सर्वांना? गॉड ब्लेस यू ऑल. उठून उभं राहूया. थँक्यू जीसस.
धन्यवाद यीशु. Thank you, my God Almighty, glory Father Lord. Jesus, Rikendana Mavakaravashi. Thank you, Lord. Praise you, God Almighty. Worship you, God. Thank you, Jesus. Thank you, Lord Almighty. Praise. माझ्या लेकरांना बाबाने स्पष्टपणे बोललेलं आहे. नाकारे लोक म्हणून मी फेकून दिलेला असता. ज्या प्रत्येक गोष्टीला यज्ञाची बलीची गरज होता या जगामध्ये, म्हणून ते बाबाने स्वतःला तुमच्या आणि माझ्यासाठी दिले. ते यज्ञ पशु म्हणून स्वतःला त्याने दिले आणि आज आम्हाला आमची भेट घेऊन त्यांना मोठ्या कामासाठी नेमणूक केलेला देव आहे. थँक्यू जीसस. लव यू. वर्शिप यू गॉड. थँक्यू लॉर्ड होली स्पिरिट. रिबामा शेकेरी यंदना बाबा. मुकुबडा देवाला धन्यवाद आहे. मला माहिती आहे तुम्हाला काय समजलं, पण देवाने लय मोठं काम केलेलं आहे. लय मोठ्या गोष्टी या ठिकाणी केलेल्या आहेत. खूप मोठं सत्य तुम्हाला सांगितलेलं आहे. थँक्यू जीसस. त्या हेजिकेल 16 अध्यायामध्ये म्हणलेल्याप्रमाणे टाकलेला आम्ही लोक होतो, कुणालाही नकोशी आम्ही झालेले लोक होतो, पण बाबाने आम्हाला जवळ केलेला बाबा आम्हाला जवळ करून मिठीत घेऊन त्याचा कपडे नामाचं नग्न तो झाकलेला बाप आहे. त्याचं आमच्या नग्न त्याला कपड्याने झाकलेला देव आहे. एवढंच नाही, त्याचं नाव तो आम्हाला दिला आणि आम्हाला म्हणलं तू मरू नको, तू जिवंत राहा. डोंट डाय. तू जिवंत राहा, तू जिवंत राहा, तू जिवंत राहा. थँक्यू जीसस. मुकुगडा जे काही तुम्हाला समजलं माझ्या लेकरांना मुकुडून देवाला धन्यवाद द्या. जे तुम्हाला बोला तुम्ही देवाशी बोला, बोला तुम्ही देवाशी. थँक्यू डॅडी. रिकामा सेन देणे पे बखारा रावाशी. थँक्यू थँक्यू थँक्यू. मोठ्या आवाजाने तोंड उघडा आणि बोला देवाशी. आपलं मन मोकळं करा. बाबाचा आत्मा या ठिकाणी आहे, पवित्र आत्मा या ठिकाणी आहे. बाबा तुम्हाला बघत आहे, बाबा तुम्हाला बघत आहे, बाबा तुम्हाला बघत आहे. त्याला माहिती आहे तुम्ही कुठल्या दुःखातून चाललेला आहे, कुठल्या कष्टातून चाललाय, म्हणून तो आज तुम्हाला एनकरेज करत आहे. तू साधी नाहीये, तुम्ही साधे लोक नाहीये, तर मी तुम्हाला माझा राजाचा घोडा बनवलेला आहे. रॉयल हॉर्स. युद्धासाठी, लढाईसाठी मी तुम्हाला बनवलेला आहे. रिबामा शेखेरी यंदेना बाबा खारा राबाशी. Thank you, Lord Almighty, glory, Father, Lord, thank you, Lord, thank you, Father, worship you, God. Thank you, Jesus. Thank you, my Lord. Ristina mabala kerevish. Virindina mabala kerevish. Kiriandana mabakara rabash. धन्यवाद यीशु. Thank you, my God Almighty, praise. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ओरी बामा शेखेरी यंदेना मबाला खेरा पसंदना मबा. धन्यवाद यीशु. Thank you, my Lord Almighty, glory, Father, Lord. Thank you, Lord. Praise, worship you, God. Thank you, thank you, Lord. Thank you, my Jesus. Love you, Father. चाहे दुनिया हो या दुनिया की बातें, मुझे तुझसे अलग ना करे. चाहे दुनिया हो या दुनिया की बातें, मुझे तुझसे अलग ना करे. यीशु तुम और मैं, सिर्फ तुम और मैं. यीशु तुम और मैं, रहे तुम और मैं. तू मुझसे, मैं तुझ में, हम बातें ही बात करे. तुम मुझ में, मैं तुझसे, हम बातें ही बात करे. यीशु तुम और मैं, रहे तुम और मैं. यीशु तुम और मैं,
तुम और मैं, रहे तुम और मैं, यीशु तुम और मैं, रहे तुम और मैं. Yes, Daddy, love you, God. Ribama shekeri and Jadanaba. हो डॅडी, कितीतरी लेकराशी आहे बाबा, आपल्याच घरामध्ये एकटे पडलेला आहे डॅडी. आपल्याच घरामध्ये एकटे पडलेला आहे बाबा. कोणी बोलणारे नाही, कोणी काळजी करणारे नाही, विचार करणारे नाही, कोणी बाबा कुठल्याही गोष्टीबद्दल. ह्या लेकरांसाठी बाबा मी प्रार्थना करत आहे. तू आज बोललास तू एकटी नाही आहेस, तू माझी आहेस, तू माझी आहेस, तू माझी आहेस. मी तुझ्या बरोबर कायम आहे, कायम मी तुला बघत आहे. माझ्या लेकरा, या जग आणि जगातल्या गोष्टी तुला माझ्यापासून वेगळ्या करू नये. तू माझ्याशी बोलत जा, मी तुझ्याशी बोलत जाईन. थँक्यू डॅडी, थँक्यू डॅडी, थँक्यू लॉर्ड. रिबामा शेखेरी अंदना बाबा खरा राबाशी. धन्यवाद डॅडी. होय बाबा, तुम्ही बोललेल्याप्रमाणे राजा, तुझी नजर आमच्यावर पडली म्हणून आज आम्ही वाचलो बाबा. तू आम्हाला विशेष कृपा करून, दया करून, वेगळं करून तू या जगामध्ये मला उभा केलास, याबद्दल कोटी कोटी धन्यवाद डॅडा. बापा, त्या वधस्तंभात स्वतःला तुम्ही दिला आमच्यासाठी बाबा. एक यज्ञ, पशु यज्ञ अर्पण म्हणून तुम्ही स्वतःला दिला डॅडी, याबद्दल कोटी कोटी धन्यवाद. मग तुमचं वचन नदी बाबा, कुणालाही तू नको होतीस, पण मला तू हवी होतीस. मला तू पाहिजे, आय नीड यू. मला तुझी गरज आहे. माझ्या लेकरांना तुम्हाला आजपर्यंत वाटत होता की तुम्हालाच देवाची गरज आहे. आज बाबा म्हणते मला तुझी गरज आहे. आय नीड यू. कारण मला तुला घेऊन मोठे मोठे काम करायचं, तुझ्याद्वारे मला मोठे मोठे काम करायचं, तुझ्याद्वारे मला माझा राज्यमार्ग सिद्ध करायचा. मी येणार आहे लवकरात लवकर, मी येणार आहे लवकरात लवकर. कोणी नरकात जाऊ नये, कोणाचा नाश होऊ नये, म्हणून तुझी मला गरज आहे. मी स्वतः केलेलं काम मी केलेलं आहे, पण आता मला तुझी गरज आहे. आय नीड यू. किती लेखाने स्वतःला समर्पण करत आहे प्रियानो. तुम्ही आजपर्यंत वत्सवर प्रभू मध्ये राहिला असाल, जर आज तुम्ही खरपणाने समर्पण करत असाल पूर्णपणे, डॅडी मी आहे, मला तुम्ही घ्या. मी तुझा मार्ग तयार करण्यासाठी स्वतःला देत आहे. त्याने दोन्ही हात आपला उंच करा. जिथे कुठे तुम्ही तिथे आपला हात दोन्ही उंच करा. थँक्यू डॅडी, थँक्यू लॉर्ड. रेसेने में बेखेरे राबा शंताना बाबा. डॅडी, तुम्ही म्हटलेल्याप्रमाणे मी तुमच्याशी करार केलेला आहे, मी तुमच्याशी करार केलेला, तुम्ही माझा आहे. डॅडी, आज आम्ही करार करतो तुझ्या बरोबर बापा. आम्ही तू जाय डॅडी, तू जाय बापा. मी प्रत्येक एक नवीन सामर्थ्य तू भरलास म्हणून धन्यवाद. प्रत्येकाना बाबा सत्य समजू दे राजा. कुणी साधे नाही आहेत बापा, कुणी साधे नाही आहेत राजा, कुणी साधे नाही आहेत बापा. राजासाठी बाबा तू रॉयल हॉर्स मला बनवलेला आहे, राजकीय घोडा मला बनवला. यासाठी राजा आमच्यावर विराजमान होऊन या जगाला जिंकण्यासाठी. थँक्यू डॅडी. प्रत्येकाला तुम्ही स्पर्श करा बाबा. त्यांचं हृदय, त्यांचा हात बघत आहे. लुक एट देम लॉर्ड, यू टच देम. तू स्पर्श कर या वेळेमध्ये येशूच्या नावाने. रिसीव द पॉवर ऑफ गॉड. स्वीकार करा देवाचा सामर्थ्य, देवाचा अभिषेक स्वीकार करा, स्वीकार करा. माझ्या लेकरांना तुम्ही पहिला बघत असं नसणार. देव बाबा काहीतरी नवीन करत आहे, तुम्हाला पूर्णपणे नवीन करत आहे. जे अनुभव तुमच्या जीवनामध्ये कधी आला नाही, आज देव बाबा तुम्हाला देत आहे. देव बाबा तुम्हाला एक नवीन अनुभव देत आहे. तुम्ही आता साधे नाही आहे. देव तुम्हाला उंच ठिकाणी उभा करेल, उंच ठिकाणी उभा करत आहे. ज्या परीक्षेतून तुम्ही गेलेला आहे, ज्या पर तुम्ही चाललेला आहे, तुमचा प्रमोशनची वेळ आलेली आहे, प्रमोशनची वेळ आलेली आहे, प्रमोशनची वेळ आलेली आहे. घाबरू नका, मागे जाऊ नका, घाबरू नका. मी थकलो, मला होत नाही म्हणून निराश होऊन टाकून जाऊ नका. तुमचा प्रमोशनची वेळ आलेली आहे, एक्झॉल्टेशनची वेळ आलेली आहे, उन्नतीची वेळ आलेली आहे. थँक्यू
थँक्यू लॉर्ड, थँक्यू डॅडी. प्रत्येकाला तुम्ही स्पर्श करा बाबा. प्रत्येकाच्या जीवनातला सर्व नाहीसा बाबा, जे नको त्या गोष्टी तुम्ही नाहीसा केला त्याबद्दल धन्यवाद. ज्या ठिकाणी बाबा यांच्या जीवनामध्ये सुकलेल्या गोष्टी आहेत, ज्या ठिकाणी बाबा एक शांत आणि बाबा एक विचित्र वातावरण आहे, प्रभू येशूच्या नावाने प्रत्येक परिस्थिती बदलू दे, बदलू दे येशूच्या नावाने. चेंज एवढी सर्कमस्टन्स आहे, प्रत्येक परिस्थिती बदलू दे बाबा. ज्या लेकरास विचार करते माझ्याशी कुणी बोलत नाही, माझ्याच घरात मी परकीसारखी आहे डॅडी. ज्या व्यक्तीसाठी मी तडपडत आहे, ज्यांच्यासाठी याचे मन रडत आहे, पण तुझ्यामध्ये लेकर स्थिर आहे. असं नाते संबंधाचा बांध बाबा, बांध राजा. तुटू देऊ नकोस, कुणालाही तुटू देऊ नकोस, कुणालाही तुटू देऊ नकोस डॅडी. तुझ्याकडे येऊन कुणी रिकामे कधी गेलेले नाहीये. मी प्रार्थना करत आहे, प्रत्येक नाते संबंध बलकट करेश, बलकट कर बाबा, स्ट्रॉंग कर राजा, स्ट्रॉंग कर बाबा. प्रत्येक कुटुंबामध्ये फूट पडलेला सर्व गॅप येशूच्या नावाने मुसून जाऊ, मुसून जाऊ दे राजा, मुसून जाऊ दे बाबा. तुझ्या प्रीतीच्या पाकाकडे सर्वांना घे बाबा. तू म्हणलेल्या प्रमाणे राजा तू येणार आहेस. ते राजमार्ग तयार करण्यासाठी तू आम्हाला एक उंच ठिकाणी तू आज आम्हाला उभा केला. जे कोणी इथं आहे, जे कोणी व्हिडिओ बघतील, प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक मोठं प्रकटीकरण, एक मोठं प्रमोशन, एक मोठं प्रगती, मोठी उन्नती डिक्लेअर करून तुमचा गौरव होऊ दे. म्हणून ज्या शक्य ते शक्य करत आहे, जे बंद दरवाजे उघडत आहे, जे नको असलेल्या गोष्टी काढून टाकून जे पाहिजे तो देत आहे, त्याबद्दल धन्यवाद करत आहे. तुझा आत्म्याच्या काळी सर्वांना जा. तुम्ही यांच्या जीवनामध्ये तुम्ही यांचा ड्रायव्हर हो डॅडी. ज्या गाडीला तुम्ही चालवता तुमच्या मार्गात ते कधी जाणार नाही. तुम्ही यांना लीड करा, तुम्ही यांना ब्लेस करा. जेवढे दिवस लेकरं रडल्या, जेवढे दिवस लेकरं दुःखातून गेल्या, त्या मनाने तू यांना आनंदित कर, कर डॅडी, कर बाबा, कर. प्रत्येक परिस्थिती तू बदल. तुम्ही कार्य केलं त्याबद्दल धन्यवाद डॅडी. तुम्ही स्वतः येऊन बाबा एक विशेष वचनाद्वारे तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल आभार. प्रत्येकांना ब्लेस करून येशूच्या नावाने मागते म्हणून आहे. आमेन, आमेन, आमेन. रिबा माशे केरी यांती नामा बाला करा. प्रेज लॉर्ड सर्वांना. गॉड ब्लेस यू.